श्रीराम. नमस्कार. आज 9 मे 2021. मागच्या रविवारी मृत्युंजय मंत्र, सहाय्यक मंत्र, सहाय्यक वर्ण आणि बीजमंत्र याद्वारे मृत्युंजय मंत्रचा अर्धा भाग आपण पाहिला. मुळात मृत्युंजय, मृत्यू आणि जय याच्यामध्ये मृत्यून त्याचा उच्चार जर केला तर तिचा अनुस्वार संपतो, तिचा अदृश्यातला उत्पन्न होतं, अजय. पण कुठलाही जीव, कुठलाही सजीव जीव, प्राणीमात्र असो, वनस्पती असो, ह्याला आयुर्मान हे ठरलेलं आहे. आयुर्मान आणि आयुमान असे दोन शब्द येतात. आयुर्मान म्हणजे काय? तर आयुर्मान साधारण वृक्षांसाठी शब्द वापरतात. दीर्घ वयाने जर बघितलं तर काही वृक्ष जसे पिंपळ, वड, उंबर हे दीर्घ म्हणजे कित्येक पिढ्या तेच ते असतात. तिचा आयुर शब्द वापरतो. रम बीज त्याच्यामध्ये येतं, अग्नितत्व. आणि आयुमान म्हणजे जे ठराविक काळासाठी असतं. म्हणजे मनुष्याचं आयुमान हे साधारण 100 असं ठरलेलं आहे. 100 वर्षापर्यंत मनुष्य जगू शकतो. त्याच्यात थोडाफार उणे अधिक हे होतच राहतं. पण मृत्युंजय मंत्र आपण का म्हणायचा, कशासाठी म्हणायचा, त्याचा उद्देश काय? प्रत्येक मंत्र म्हणताना त्याची निर्मिती कशासाठी होते? विशिष्ट कारणांसाठी उत्पन्न झालेले मंत्रमाला, त्याला माला म्हटलेलं आहे. आणि माला म्हणजे मोजकं. त्याच्यामुळं प्रत्येक बीज, प्रत्येक सह अक्षर, प्रत्येक काही गोष्टींमध्ये, काही शब्दांमध्ये येणारी व्यंजनं ही ठरलेली असतात की कितीही आपल्याला जशी पाहिजे तशी भरता येत नाहीत किंवा ते शब्द त्याच्यात जास्त वाढवता येत नाहीत. वाचताना आणि पाहताना आणि उच्चार करताना अशा शब्दांमध्ये फरक पडतो. आता श शब्द घेतला तर श आणि आपल्याला कळतं की त्याला उच्चार पुढं आहे. आहे, आहे, ख असा प्रत्येक शब्द जर तुम्ही घेतलात, अक्षर घेतलात, तर त्याला पुढं हा येतो. उत्पत्ती ही आहे. मृत्युंजय मंत्र हा शिवतत्वाशी निगडीत आहे. स्थिती जसं ब्रह्माकडं आहे तसं विष्णूकडं आहे. आता तुम्ही म्हणाल स्थिती तत्व विष्णूकडं असताना ब्रह्माकडं कसं? कारण मनुष्याच्या जीवनामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षण हे नवनवीन निर्माण होत असतात. म्हणजे जसा स्थितीचा स्वामी विष्णू आहे तसाच त्याच्याबरोबर हे ब्रह्मतत्व सुद्धा काम करत असतं. आता बोलतोय तर स्थिती आहे की बसलेलो आहे आणि बोलणं चालू आहे, पण विचार लगेच नवीन उत्पन्न होतो, म्हणजे ब्रह्मतत्व आहे. अशा दृष्टीने स्थिती तत्वामध्ये ब्रह्मतत्व पण आहे. पण कुठंतरी हे चालू होणार आहे आणि कुठंतरी काही वेळाने हे संपणार आहे. म्हणजे तिथं अस्ततत्व, शिवतत्व हे आलंच. आणि मृत्युंजय मंत्र म्हणताना बऱ्याच जणांचा आधी गैरसमज होता की मृत्यूवरती जय मिळवणारा हा मंत्र आहे. पण सर्वसामान्य विचार करताना मृत्यू हा ठरलेलाच आहे. मग जय कशावर मिळवायचा आहे? मृत्युंजय मंत्र म्हणतो, एखादी व्यक्ती कोणाची हॉस्पिटलमध्ये आजारी असते आणि तेव्हा कोणी मोठी माणसं
घरातली मोठी माणसं किंवा कुठले गुरुजी, कुठले गुरु सांगतात की मृत्युंजय मंत्राचा जप करा. तो वास्तविक जो देह भोग भोगत असतो, कर्माचे भोग भोगत असतो, तो देह हा त्याच्या कर्मानुसार भोग भोगून पटकन सद्गतीत व्हावा, त्याच्यासाठी हा मंत्र जपाला लागतो. मी काय म्हटलं? जपाला लागतो. जपणं वेगळं, जपणं वेगळं. जपणं म्हणजे त्याचा सारखा सारखा उच्चार करणं, आणि जपणं म्हणजे तुमच्याकडं आहे, तुम्हाला अमुक अमुक एवढे पैसे दिले, जपून ठेव, म्हणजे काय? त्याचा सांभाळ करायचं, हे काम तुमचं आहे. मग हा मृत्युंजय मंत्र आहे, हा जपणं आणि जपणं ह्या दोन्ही गोष्टी मनुष्याला त्या त्या परिस्थितीनुसार करायला लागतात. आता इथं एक आपलं पुढचा म्हणजे पुष्टी या शब्दापर्यंत आलं होतं, ष्ट ह्या शब्दापर्यंत आपण आलेलो होतो. पण हा मंत्र म्हणताना आजच्या काळामध्ये, आजच्या दिवसापर्यंत जे जगतामध्ये घडत आहे, आणि डॉक्टरांशी जेव्हा बोलणं झालं, त्यांनी 22 सप्तमांश हा जप जेव्हा सांगितला, तेव्हा असं काय घडलं आहे किंवा ह्या जगतामध्ये काय घडणार आहे, प्रत्येकाला उत्सुकता असते. आलेला करोना किती दिवस टिकणार, किती दिवस राहणार? एखादी टी व्हीवरती जाहिरात येते की अमुक अमुक करोनावर औषध आलं की माणसं किती तेवढ्यापुरतं त्यांना हायचं वाटतं की चला आता आपली ह्याच्यातनं सुटका होणार. पण काही दिवसांनी कळतं हे तात्पुरतं आहे. परत जो उत्साह निर्माण झाला असतो तो परत मावळतो, किंवा ते औषध काम करेनसं झालं आणि तो विषाणू जास्त प्रबल झाला, प्रभावी त्याचा प्रभाव जास्त वाढला असं कळलं की परत नवीन भीती मनामध्ये उत्पन्न होते. आणि आजची स्थिती ही अशीच जागतिक स्थिती आहे की फक्त भारतापुरती, महाराष्ट्रापुरती नाही आहे. आणि मला आठवत आहे की डॉक्टरांचे भाऊ श्री श्री भट हे भारतीय ज्योतिष असोसिएशनचे अध्यक्ष होते. काही महिन्यापूर्वी त्यांनी देह ठेवला. पण जेव्हा काकांशी बोलणं व्हायचं आणि त्यांचं एक ज्योतिषशास्त्रावरती ज्योतिष सोबती म्हणून असं एक पुस्तक आहे की जे पुस्तकाच्या अनुषंगाने ज्योतिष कसं बघायचं हे त्यांनी शिकवलेलं होतं. तर त्यांच्या जे मुख्य पान असतं पहिलंच, त्या पानावरती पृथ्वीचं चित्र होतं, मग एक विश्वाचं चित्र होतं गोल. आणि त्यांना नेहमी पहिल्यांदा जेव्हा मी काकांना म्हटलं की काका हे एवढं सगळं आखले, तर त्याच्यात आकडे अक्षांश रेखांश आखलेले असायचे, म्हणजे गणिती शास्त्राने सर्व विचार व्हायचा की हे तुम्हाला असं गोलच का छापासं वाटलं. कवर होतं त्याचं, त्याला अजूनही तेच कवर आहे. ते म्हणले हे विश्व आहे, थेंब आला की विश्व आलं, गोल आला की विश्व आलं, वर्तुळ, व्यास. काही शब्द समजायला किंवा आकलन व्हायला थोडासा दीर्घ असल्यामुळं वेळ लागतो, पण तेच उच्चार करणं प्राप्त आहे. तर मग जेव्हा डॉक्टरांचं आणि माझं बोलणं झालं की काय आहे, म्हणजे काय होणार आहे, आता वास्तविक हा एक ज्योतिषशास्त्राचा भाग आला की कधीतरी माणसाला जर कळलं की अमुक अमुक, आता आपण अगोदर जसं जेव्हा करोना आला की तेव्हा त्याच्यावर लस येणार आहे, पण कधी येणार आहे ह्याच्यावरती सगळ्यांना उत्कंठा होती. जशी आली तशी लोकांनी ती घेतली, त्यांना वाटलं आता सगळं काम झालं, पण नाही. पण 50% का होईना लोक मानसिकरित्या त्यातनं मोकळी झाली. आता उपलब्ध आहे तरी काही जण म्हणतात की मला अमुकच पाहिजे, तमुकच पाहिजे. हा सगळा विज्ञानाचा, शास्त्राचा भाग झाला. पण मुळात ही काही एकच संकट आहे का? मग जागतिक गोष्टी काय आहेत?
आणि मृत्युंजय मंत्र आपण आता जसं बघतोय, तर त्याचा इथं कसा काय संबंध आहे? तर याच्यासाठी पहिल्यांदा ही गोष्ट आता मी जे डॉक्टरांची माझी चर्चा झाली ती पहिल्यांदा थोडी सांगतो की 2017 सप्टेंबर 2017 या साली जी पंचतत्व आहेत ह्या पंचतत्वामध्ये बिघाड झाला. 2019 साली हा विषाणू आला. कारण फक्त विषाणू हा कधी फक्त लक्षात येण्यासाठी म्हणून एखादं उदाहरण घेतो तसं म्हणून विषाणू म्हणतो आहे, कारण त्याच्या फक्त तेवढंच गोष्ट या जगतात घडणारी नाही आहे किंवा तेवढा एकच रोग नाही आहे. पण 2017 साली जे पंचतत्व आहे ते बिघडलं गेलं. आणि ते बिघडायला कारण असं झालं की कित्येक वर्षापूर्वी की हजारो वर्ष असतील, आपल्या सर्वांना माहिती आहे की अगस्त्य ऋषी यांनी एक ज्योतिषशास्त्र काढलं होतं. आणि आपण बऱ्याच जणांनी ऐकलं असतं की अगस्ती नाडी केंद्र, ते पट्ट्या काढतात आणि ते पट्ट्यांमार्फत मग तुम्हाला तुमचं नाव फक्त विचारतात पहिलं काय, आणि ते झालं की मग तुमचं सगळं कुटुंबाचं नाव, अमुक नाव, तमुक नाव सगळं सांगतात की माणसाला एक असं वाटतं अरे कसं काय, काय गंमत आहे, खरंच आहे, सगळं असंच घडलंय तसंच घडलंय. पण हे सांगताना भविष्यात काय घडणार आहे हे ते सांगू शकत नाहीत आणि हे ते सांगत नाहीत. आणि मग त्याला सांगतात तुम्ही अमुक पैसे द्या, मग आम्ही तुम्हाला तशी कॅसेट बनवून देऊ आणि मग तुम्हाला ऐकवू, असं सांगितलं जातं. कारण ऋषींनी लिहिताना जेव्हा हे नाडीशास्त्र, पट्टीशास्त्र त्याला म्हटलं जातं, हे जेव्हा लिहिलं गेलं तेव्हा भविष्यात होणाऱ्या घटना त्याच्यामध्ये लिहिलेल्या नाहीत, ज्या फक्त पंचतत्वाशी निगडीत आहेत तेवढ्याच घटना त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि अगस्त्य ऋषींनी हे लिहून ठेवलेलं आहे त्या पट्टीशास्त्रात, नाडीशास्त्रामध्ये. आणि त्यांनी आत्ता जो विध्वंस चालू आहे 2017 साली, हा जो पंचतत्व बिघडलं आणि शिवतत्व बिघडलं. एखादी गोष्ट जेव्हा अति होते, जेव्हा आता आपण बघा सगळे लॉकडाऊनमध्ये आहोत, अति झालं, लोकांना सांगून कळत नाही, घराबाहेरच लोक पडतात. आणि मग तेव्हा काहीतरी करायला पाहिजे, उपाययोजना करायला पाहिजे. म्हणून मग सरकारने आपल्याला सगळ्यांना लॉकडाऊन, घरातच बसा अशी शिक्षा केली. तशीच शिक्षा हे पंचतत्व जेव्हा बिघडलं तेव्हा शिवतत्व जागृत झालं. आपण फक्त हा विषाणू आला, अमुक घडलं एवढ्यावरतीच विचार करतो. पण गेल्या 2017 नंतर जे हवामान बदललं आहे, जे ऋतू बदल झालेला आहे, त्याच्यावर मनुष्य लक्ष देत नाही. उन्हाळ्यामध्ये पाऊस पडणं, थंडीमध्ये गरम होणं, पाऊस कधीही पडणं, जसं जून, जुलै, ऑगस्ट असं पावसाचा महिना आपण म्हणतो तेव्हा न पडणं, मग ते सप्टेंबर, ऑक्टोबर, दिवाळीमध्ये, गणपतीमध्ये सगळं भाद्रपदामध्ये पाऊस पडतो, श्रावण सोडून. म्हणजे ही सगळी गणितं, ही तत्व बदललेली आहेत, बिघडलेली आहेत, हे मनुष्याला लक्षात येत नाही. पर्जन्यमान खातं फक्त सांगतं की यावेळी पाऊस पडेल, इथपर्यंतच होतं, इथपर्यंतच गणित मांडलं जातं. ज्योतिषशास्त्रामध्ये ज्योतिष फक्त सांगत असतात अमुक ग्रह ह्या वेळेला इकडं जाईल, तिकडं फिरेल, तसं होईल, असं होईल, ही 7.5 ते हे एवढंच. पण तत्वावरती, ह्या पंचतत्वावरती कोणी बोलतच नाही किंवा पंचतत्वावरती त्याचा अभ्यास होत नाही. आणि तो होणं गरजेचं खूप आहे. की मुळापासनं जर झाड उपटलं तर ते परत उगवत नाही. पण नुसतं वरच्यावर जर फांद्या छाटल्या तर काही दिवसांनी परत तिथनं नवीन कोंब फुटून परत फांदी वाढायला सुरुवात होते. मग जर हे बिघडलेली अवस्था आहे आणि ही बिघडलेली अवस्था
जर नीट करायचे असेल तर हे पंचतत्व शांत होणं गरजेचं आहे. शांत म्हणजे काय? नियंत्रित होणं गरजेचं आहे. वायूला शांत करून चालणार नाही, कारण वायू पाहिजे, अग्नी पाहिजे, पृथ्वी तत्व पाहिजे, आकाश पाहिजे, जल पाहिजे. म्हणजे त्यांची जी मर्यादा आहे त्या मर्यादेमध्येच ते आले पाहिजेत. पण मनुष्यानी जेव्हा पृथ्वी तत्व बिघडवलं, आता पृथ्वी तत्व बिघडवायला मनुष्य कसा कारणीभूत ठरला? पहिल्यांदा पर्यावरणाचा झालेला ऱ्हास, याच्यामुळं पृथ्वी तत्व पहिलं बिघडलं गेलं. ज्या पृथ्वीला आपण धरणी माता म्हणतो, त्या मातेच्या उरावर, उर शब्द मुद्दामून वापरतोय, कारण उर शब्द शरीरावर म्हटलं तर कळणार नाही, पण उरावर बसणं म्हणतात ना, म्हणजे पटकन लक्षात येतं. हजारो प्रहार झाले आणि त्याच्यावरती सगळी बांधकामं झाली. फक्त इथं झाली का नाही, जागतिक झाली. लोकांना असं वाटायला लागलं की आपण विज्ञानाच्या पुढे गेलो. जे खायला नको होतं, मर्यादा होती, ती सुद्धा लोकांनी ओलांडली. असं कुठलं जनावर किंवा सरपटणारा प्राणी ठेवला नाही की तो मनुष्याने खाल्ला नाही. जे उत्पत्ती झालं ते सगळंच खाल्लं. आणि कुठंतरी या सृष्टीचा, या पाची तत्वांचा ऱ्हास मनुष्याच्या मार्गे होतोय. हे विधिलिखित लिहिलेलं आहे अगस्त्य ऋषींच्या पट्टीशास्त्रामध्ये. आणि बघा, आता 50 वर्षापूर्वीच्या गोष्टीत, 50 वर्ष, कित्येक माणसात 80 वय, 85 वय, 90 वयाचे असतील, आणि 50 वर्ष म्हणजे काही जास्त नाही. आज माझं वय 53 आहे. म्हणजे 50 वर्षापूर्वी जे आत्ता 2017 नंतर घडणार आहे, या गोष्टी त्या अगस्तींच्या पट्टीशास्त्रामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि शिवतत्व हे जागृत होणार 2017 साली, असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि शिवाचं काम आहे की धडा शिकवणं. जे अस्ताव्यस्त आहे, व्यवस्थित नाही, ह्या सर्वांवरती पहिला अंकुश आणणं. ज्या गोष्टींचा मनुष्य विज्ञान पुढे गेलंय म्हणून अहंभाव निर्माण झाला, याच्यावर औषध, त्याच्यावर औषध, सगळ्यांवर औषध, मग तसे जसे औषध आले तसे वेगवेगळे रोग पण निर्माण व्हायला लागले, जे कधी ऐकलेच नाहीत. म्हणजे एकंदरीत काय, मनुष्य जो होता तिथंच आहे, पण त्याला असं वाटलं की आपण प्रगती केली, अमुक गोष्टी झाल्या, तर तसं नाही आहे. शेवटी परमात्मा तत्व हेच सर्वश्रेष्ठ तत्व, हे अगदी निश्चित आहे. आणि जेव्हा हे शिवतत्व 2017 साली जागृत होणार, असं अगस्त्य ऋषींनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि जसं आपण म्हणतो की आपण एखादी गोष्ट, मी 2 वर्षांनी अमुक गोष्ट करेन, एखाद्याशी आपली चर्चा करतो, आपण घरामध्ये चर्चा करतो की 2 वर्षांनी आपण असं करू, आणि जर नाही, माझ्या मनासारखं झालं नाही, तर मग एखादी आपण जमीन घेतली की आपण ती जमीन घेतल्यावर 2 वर्ष बघू त्या जमिनीवर आपल्याला घर बांधता आलं का, नाही आलं तर 2 वर्षांनी विकून टाकू. म्हणजे सांगायचा उद्देश असा की जशी अशी चर्चा आपण घरात करतो, एखाद्याबरोबर करतो, तशी चर्चा अगस्त्य ऋषी आणि शिवा, शंकर नाही, शिवतत्वामध्ये झाली. आणि असं ठरलं की ह्या पृथ्वीचा जो ऱ्हास होत चाललेला आहे, हा जर 2017 पर्यंत कमी नाही झाला, मनुष्य जर सुधारला नाही, तर त्याला शिक्षा ही द्यायलाच लागणार. आता शिक्षा द्यायला लागणार म्हटल्यानंतर एखाद्या न्यायालयामध्ये न्यायाधीश शिक्षा ठोठावतो, पण अंमलबजावणी तो करतो का? तर नाही करत.
मग अंमलबजावणी करणारे वेगळे असतात. त्या आरोपीला तुरुंगामध्ये नेणारे पोलीस वेगळे, आतमधले त्याच्यावरती लक्ष ठेवणारे वेगळे, त्याला समजा फाशी झाली असेल तर त्याला फाशी देणारा वेगळा. म्हणजे फक्त जो निर्णय देतो तो इतर काही जणांना, प्रशासनाला, असं प्रशासन आपण शब्द म्हणू, कामाला लावतो. तसं इथं शिवानी काक भुजंग ऋषी, काक भुजंग ऋषी हे एक ऋषी होते. दुसरे कपिल मुनी, तिसरे वशिष्ठ ऋषी, वशिष्ठांचं नाव तर सगळ्यांनीच ऐकलेलं आहे, आणि चौथे नवग्रह. या चौघांना आदेश दिले की जो काही हा राज चाललेला आहे तो तुम्ही दृष्टीने हा संपवा. आणि शिवाच्या या आदेशाने हे चौघही कामाला लागले. आता काक भुजंग ऋषी जे आहेत यांचा संबंध वास्तविक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जर पाहिला गेला तर अष्टम आणि नवम स्थानावर येतो, मृत्यू स्थानावरती येतो, की ते स्थान यांच्या अंमलाखाली असतं. तिथं त्यांचंच राज्य. जसं आपल्या सरकारी खात्यामध्ये खाती असतात काही, की ऊर्जा मंत्री की त्याच्याकडं ऊर्जा, बांधकाम मंत्री की त्याच्याकडं बांधकाम खातं, तसं हे खातं काक भुजंग. दुसरा शब्द त्यांना होतं काक भुजंड, म्हणजे जो दंड देणारा, असे हे ऋषी. कपिल मुनी कमिटी नेमतो की नाही आपण, एखादा गुन्हा झाला की अमुक यांची कमिटी नेमली आणि मग ते जे काय करतील ते योग्य, त्यांचा निर्णय असेल, ते काही न्यायनिवाडा करतील तो योग्य. तसं इथं शिवानी ह्या चौघा जणांची, नवग्रह एकच धरलाय बरं का, नवग्रह एकच. जसा खेळाडूंचा संघ असतो, भारताचा संघ 11 खेळाडू जरी असले तरी संघ एकच, तसं 9 ग्रह जरी असले तरी एकच धरला गेला. अशा चौघा जणांना सांगितलं की तुमच्याकडे हे काम आहे की आता मनुष्याला धडा शिकवायची गरज आलेली आहे. आणि आता हा धडा शिकवण्यासाठी जी नैसर्गिक आपत्ती होते याला सर्वस्वी मनुष्य जबाबदार राहणार होता. 2017 आणि ही आपत्ती, परत एकदा सांगतो, ज्योतिषशास्त्रानुसार 22/7/2022 पर्यंत राहणार. त्याच्यानंतर ही पाची तत्व शांत होतील. 22/7/2022 पर्यंत प्रचंड प्रमाणामध्ये निसर्गाची हानी आणि 3 मुख्यत्व जागृत असलेली तत्व, अग्नितत्व, वायुतत्व आणि जलतत्व, ही 3 तत्व सर्वात जास्त प्रभावी ठरतील. या 3च्या अंमलाखाली ज्या ज्या गोष्टी येतील त्या 70% विध्वंस करून टाकतील. ह्या जगतामध्ये आजपर्यंत न लागलेली आगी ह्या 2022 पर्यंत लागतील. आजपर्यंत न झालेलं जलामुळे, म्हणजे जसं समुद्राला सुनामी येते, पाऊस पडतो, पूर येतात, हे भारतापुरतं बोलत नाही आहे, जगाच्या दृष्टीने शिवतत्व हे जागतिक तत्व आहे, फक्त भारतापुरतं नाही आहे. आजपर्यंत कधीही न झालेली जलतत्वाची हानी ह्या 2022 पर्यंत होणार. तसंच वायुतत्व, जेवढी वादळं झाली, आपण बघितली किती वादळ येऊन गेली, काय काय केलं, अजून खूप येणार. हा कोप आहे, ही आज्ञा आहे की तुम्हाला हे काम करायचं आहे आणि हे तुम्हाला करायलाच लागणार.
आणि हे आपल्याला सगळ्यांना 2022पर्यंत 7व्या महिन्यापर्यंत भोगाच आहे. आता हे ज्या 3 बघा, अग्नितत्व, जलतत्व आणि वायुतत्व, या तिन्ही राशी ह्याच्यात ज्या अंमलाखाली ह्या कोणत्या ज्या राशी येतील, जशी कर्क रास, तर माझी कर्क रास आहे ती जलतत्वाखाली येते. मीन रास जलतत्वाखाली येते. वृश्चिक रास जलतत्वाखाली येते. कुंभ रास वायुतत्वाखाली येते. या जशा या राशी आहेत, या सर्व राशींना त्यांना 7.5 असो वा नसो, भोग हे भोगायलाच लागणार. हे याच्यामध्ये अडकणार म्हणजे अडकणार. कारण ही तिन्ही तत्व सर्वात जास्त बिघडलेली आहेत. फक्त याचा फायदा कसा होणार, की जे आपल्या पुराणशास्त्रामध्ये, वेदांमध्ये मंत्र लिहून दिलेले आहेत, मंत्र लिहून ठेवलेले आहेत. जसं आपण पाऊस बाहेर पडल्यानंतर आपल्याला वाचायचा असेल तर आपण रेनकोट घालून जातो किंवा छत्री घेऊन जातो, म्हणजे पाऊस लागत नाही, भिजतो. पण ज्यांनी आता छत्री घेऊन गेलं तर पायाला पाऊस लागतो तिरका आला तर, पण डोकं भिजत नाही, म्हणजे आपण आजारी पडायचं जे काही जास्त कारण होतं ते कमी होतं कारण. म्हणजे सांगायचं उद्देश असा आहे की मंत्रशास्त्र हे एकमेव शास्त्र, आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले विधी हे जर आत्ता ह्या 2 वर्षात आणि पुढेही केले तरच मनुष्य याच्यामध्ये टिकाव धरून लागणार आहे. जसा प्रसार होतो, वायू कसा होतो, वायूचा प्रसार होतो. वायू अग्नी विझवतो पण आणि अग्नी वाढवतो पण. आणि 2021 परत आता ही तत्व जी दिलेली आहेत यांना सुद्धा अधिकार दिलेले आहेत ना, की बाबा तू एवढे महिने तुझं काम कर, तू एवढे महिने काम कर. पण ही तिन्ही तत्व एकत्र काम करणारी आहेत. आणि ज्या ग्रहांच्या अंमलाखाली आहेत त्यांचं प्रत्येक आहे, प्रत्येकाचं खातं त्यांनी दिलेलं आहे. जसं गुरुचं खातं आहे तसं गुरुच्या खात्यामध्ये दिलेलं आहे, बाबा तू चांगला अधिकारी आहेस, तू सांभाळून घेतोस, पण तू कारवाई कर, असा आता वर्ण आदेश आलेला आहे. तो माणूस काही करू शकत नाही. एखादा अधिकारी चांगला असतो, सौम्य स्वभावाचा असतो, की त्याला शिक्षा करायची त्याच्या रक्तामध्ये विचारांमध्ये नसतं. पण जेव्हा वर्ण ऑर्डर आली, बघ किती शब्द असतो बघा, वर्ण कुठनं आलं, वर्ण कुठनं आलं एक अजूनपर्यंत जसं राजकारण चालतं, वरून आलं, वरून कुठनं आलं हे कळत नाही. वरची व्यक्ती कोण आहे ही पडद्यामागची असते. मग ती जी सांगते तेच जसं खालचा माणूस करतो तसं हा अधिकारीसुद्धा कितीही संयमाने जरी असला तरी हा शिवतत्वाकडनं आलेला आदेश हा त्याला मानावाच लागणार. प्रत्येक ग्रहाला मानावं लागणार. अगदी गुरुसुद्धा तुम्हाला त्याच्यात सहाय्य करणार नाही. मग आता सहाय्य करणार नाही तर काय करायचं आहे, म्हणून आपण सरेंडर व्हायचं का, बाबा जाऊ दे आता काय, म्हणजे काय आपण 2022पर्यंत आलं, आता काय आपण ह्याच्यात वाचत नाही, अमुक अमुक करून मनुष्य वैचारिकतेने ढासळतो. पण तसं नाही आहे. जिथं विष उत्पन्न होतं त्याच्या बाजूलाच अमृत असतं. जिथं रोग असतो त्याच्या बाजूलाच उपचार असतात. हे दिलेलं आहे. ह्याचं सुद्धा शास्त्रात उदाहरण दिलेली आहेत. म्हणून मंत्रशास्त्र, आपल्या शास्त्रामध्ये असणारे विधी, होम, यज्ञ, कुंड, या सर्व गोष्टी ह्या पुढं करणं प्रत्येक मनुष्याला खूप गरजेचं आहे. कारण ह्याच गोष्टी, एकमेव ह्याच गोष्टी मनुष्याला याच्यातनं पार पाडू शकतात आणि पुढं नेऊ शकतात, नियंत्रण करू शकतात. दरवाजात मारला आलेला माणूस आहे, त्याची जर तुम्ही क्षमा मागितलीत, तसं थोडंसं गुणगान केलं तर तो शांत होईल. पण ती उपाययोजना योग्य तऱ्हेने होणं गरजेचं आहे. आणि ती योजना काय, तर हे मंत्रशास्त्र आहे आणि हे पूर्वजांनी लिहून ठेवलेलं आहे. रावणाने कशासाठी शिवतांडव स्तोत्र केलं, त्याला उद्योग नव्हता. पण जेव्हा त्याला कळलं
की शिवशक्ती काय, शिवतांडव स्तोत्र म्हटलंय. म्हणजे काय होतं हे रावणासारख्या दशग्रंथी ब्राह्मणाला तो जो फटका बसला आणि त्यांनी अगदी स्वतःच्या आतड्याचं वाद्य करून त्याच्यामध्ये आहे स्तोत्र जेव्हा म्हटलं तेव्हा स्वतःच्या आतड्यांचं वाद्य केलं, अगदी असं म्हणतात. म्हणजे समर्पित भाव किती हवा. आपण सध्या म्हटलं ना की मुलाचे गुण राक्षसासारखे रावणासारखे व्हावे का रामासारखे व्हावे. साहजिकच सगळेच म्हणतील रामासारखे व्हावे, रावणासारखा नसावा. पण म्हणून रावण पूर्णच वाईट नसतो, एखादाच गुण त्याचा चुकीचा असतो. मग जे चांगलं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. आणि मग हे शिवतांडव स्तोत्र आज सगळेजण बघा बऱ्याच ठिकाणी त्याच्यामध्ये व्हॉट्सअपवरती चालू असतं, हे वाचा, हे स्तोत्र म्हणा. पण कधी विचार करायचा आला की हे लिहिलंय कोणी, पहिल्यांदा गायलं कोणी, तो विचार कोणीच करत नाही. फक्त शिवतांडव स्तोत्र. मग त्याचा उपयोग कसा होईल. कोणाच्याही घरामध्ये कसंही घुसू शकता का त्याची परवानगी असल्याशिवाय. ज्याच्या मालकीचं आहे त्याची आधी परमिशन घेणं, त्याची परवानगी घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणाल त्याला कसं कळतंय, मग त्याला कसं कळतंय तर तुम्ही मंत्र म्हणून उपयोग काय. सांगायचा उद्देश असा की कुठलंही स्तोत्र म्हणताना, कुठलाही मंत्र म्हणताना, कुठलाही जप करताना पहिल्यांदा त्या देवतेला आवाहन करायला पाहिजे. आणि ते आवाहन केल्यानंतर त्या देवतेची पहिली माफी मागितली पाहिजे. कारण तिला आपण त्रास देत असतो, तिचा आपण उपयोग करून घेत असतो. की बाबा रे, अगं बाई ग, ह्या संकटात मी आहे आणि असं असं तुझं स्तोत्र आहे, मंत्र आहे की तो तारणहार आहे असं मला कळलेलं आहे. तर तुझं मी वर्णन जे करतोय तर माझ्या कर्मानुसार, माझ्या भोगानुसार तू माझं चांगलंच करशील, हा मला विश्वास आहे. हा समर्पित भाव प्रत्येकाच्या मनामध्ये पाहिजे. आणि हे म्हटलं पाहिजे. नुसतं उठल्या उठल्या आंघोळ करताना, की अतिशय घाणेरडी सवय असते बऱ्याच जणांना, आंघोळ करताना स्तोत्र म्हणतात. स्थान कुठं आहे, स्थिरता आहे का. आंघोळ करताना स्नान करा, आंघोळ वेगळं स्नान वेगळं. कोणाच्या तरी नावाने आंघोळ केली आणि कोणाच्या नावाने स्नान केलं, स्नान केलं म्हणतात का ते. तर स्नान नाही म्हणत, त्याला आंघोळ म्हणतात. म्हणजे डोक्यावरनं पाणी घेणं सुद्धा आपण काय विचारांनी घेतो याला महत्त्व आहे. आणि त्याचे सुद्धा मंत्र आहेत. बऱ्याच जणांना भीमरूपी चिते म्हणत असतात, रामरक्षा म्हणत असतात, कुठला जप करत असतात. ठीक आहे, हरकत नाही. पण सगळ्या देवतांचं चालत नाही. ठराविकच गोष्टी ठराविक ठिकाणी करणं गरजेचं असतं. आणि मग शिवानी जेव्हा ह्या चौघांना सांगितलं, काक भुजंग काक भुजंड, की तुम्ही हे मृत्यूचं बघा काय करायचं ते. कमल मुनींना सांगितलं ह्याच्यावरती लक्ष ठेवा, ह्याच्यावरती जे योग्य आहेत त्याचं विभागणी करा. वशिष्ठांना सांगितलं कर्माचा तुम्ही हिशोब ठेवा. आणि नवग्रहांना सांगितलं की शिक्षा द्यायचा अधिकार हा तुम्हाला आहे. मग पत्रिका बघितली जाते काय ह्या विषाणूच्या ह्याच्यामध्ये, की अमुक सगळ्या राशींची माणसंच आतमध्ये हॉस्पिटलमध्ये आहेत का, ठराविक 7.5 असलेली माणसं आहेत का, ठराविक 7.5 असलेली माणसंच मरत आहेत. तर नाही. कारण कुठलेच ग्रह कामी नाहीत, त्यांना शिवतत्वानी कामाला लावलेलं आहे. मी सांगतो ते काम करायचं बस. आत्ता सध्या तुम्ही तुमच्या ऑफिसमधनं बाहेर या, तुमच्या रथातनं उतरा, हातात हे घ्या आणि साफसफाई करा, की जे आत्ता चालू आहे. आगी लागतायत, अग्नितत्व बघतच नाही, जाळून टाकायचं. वायुतत्व, आणि बघा हे असंच घडणार. आणि हे तर काहीच नाही आहे. आणि ही जेव्हा तिन्ही तत्व, जेव्हा आपण म्हणतो की तिन्ही तत्व
जेव्हा डगमगीत होतात तेव्हा अर्थातच आकाश तत्व आणि पृथ्वी तत्वावरती भार येणार आहे. वायुमंडल, अग्निमंडल आणि जलमंडल कुठं फिरणार आहे? तर त्या आकाश तत्वातच. वायू कधी आकाशाच्या बाहेर जाणार आहे का? फुग्यामध्ये भरलेली हवा, फुग्याच्या बाहेर जो वायू भरला जातो फुग्यात, तो फुग्याच्या आतमध्ये जी पोकळी असते त्याच्यातच असतो. तसं हा वायू ह्या आकाश तत्वाचा, म्हणजे आकाश बाहेर आहे, वायू आतमध्ये आहे. पण उत्पन्न झालेलं दाब, जसं एखाद्या कुकरमध्ये उत्पन्न झालेले वाफेचा दाब नियंत्रणाच्या बाहेर जातो आणि मग त्या शिट्टी वाजते आणि त्याच्या बाहेरून ते मोकळा होतो. तसं ह्याचा इम्पॅक्ट हा आकाश तत्वावरती पण पडणार आहे, पृथ्वी तत्वावरती पण पडणार आहे. त्यामुळे होणार काय की जिथं जलतत्व जास्त आहे, आता जलतत्व म्हणजे फक्त समुद्र जिथं जास्त आहे म्हणून तिथे जलतत्व जास्त आहे असं नाही. आज हिमालयामध्ये सुद्धा जलतत्व आहे, घनस्वरूपात आहे. बर्फ हा घनस्वरूपात आहे. आज काय भीती व्यक्त केली जाते की ते कडे विरघळतील हिमाचे आणि समुद्राला जर गेले समुद्रामध्ये तर त्या समुद्राचे पाण्याची पातळी वाढेल आणि ऱ्हास होणार आहे. मग तिथं जास्त आहे. म्हणजे भीती कोणाला? उत्तराखंड, हिमालय जिथं आहे, बर्फाची स्थानं जिथं आहेत, तिथं सर्वात जास्त धोका. तिथं ह्या वायुतत्वाचा आणि जलतत्वाचा सर्वात जास्त उद्रेक हा तिथं होणार आणि हा विध्वंस करणार म्हणजे करणार. त्याचं कारण असं की मनुष्य हा 10 पावलं जास्त पापवृत्तीमध्ये गेलेला आहे. त्यामुळं हा चांगला आहे का वाईट हा त्याच्यामध्ये भाग येत नाही. जो आहे तो चांगल्याबरोबर वाईट पण भरडलं जातं आणि वाईटाबरोबर चांगला पण भरडला जातो आणि तो जाणारच. कारण आदेशच तसा आहे. तुम्हाला कुठला ग्रह वाचवणार, कुठला बळच नाही. जे काही वाचणार आहात, जे काही तुम्ही याच्यातनं पुढं जाणार आहात, त्याच्यासाठीच जसं म्हणतो की एखादं, आता म्हणतात की चीननी उत्पन्न केलेला हा रोग आहे, तर जसा रोग उत्पन्न करतात तसंच त्याचं औषध पण तेव्हा शोधलं जातं. आणि हे सुद्धा डॉक्टरांशी चर्चा करताना झालं की ऑलरेडी याचं औषध त्यांनी शोधून ठेवलेलं आहे आणि तेच प्रभावी ठरेल आणि त्याचा ते व्यवसाय करतील. पण ह्याच्या नुसता व्यवसाय केल्यानं ही व्यावसायिक दृष्टिकोन झाला, पण त्याच्याबरोबर त्यांचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे त्यांचाही ऱ्हास होणार, अग्नितत्वामुळे त्यांचा ऱ्हास होणार. मग जसं उत्पन्न केलेलं, जसं आपण म्हणतो की दुसऱ्यासाठी खणलेला खड्डा त्याच्यामध्ये मनुष्य स्वतः पडतोच. असं वाटतं की आपण दुसऱ्याला फसवलं, तर तसं नसतं. मनुष्य स्वतःच फसत असतो. ही तात्पुरती कृती असते की दुसऱ्याला फसवलं. मग इथं जेव्हा शिवतत्वानी ह्या चौघांना आदेश केला तेव्हा अगस्त्य ऋषींना शिवाने सांगितलं की तुमच्या मंत्रशास्त्रानुसार, वेदांनुसार जे योग्य देह आहेत ह्याची तुम्ही निवड करा आणि ती तत्व, त्या गोष्टी तुम्ही बाजूला करा. चौघजणाचं एखाद्याला आपण म्हणतो की एखाद्या ठिकाणी, एक उदाहरण सांगतो याच्यासाठी. एक नवरा बायको बसमधनं प्रवास करत असतात आणि प्रवास करताना एका ठिकाणी जिथनं प्रवास करत असतात तो डोंगर कड्याचा भाग असतो. अतिशय कडेनी अशी ती बस जात असते आणि एका ठिकाणी नवरा म्हणतो त्या बसवाल्याला, थांब जरा, आम्हाला उतरायचं आहे.
तर बायको म्हणते कशाला उतरायचं, तर नवरा म्हणतो तू जास्त काही बोलू नकोस, तू इथं उतरायचं. पण बायको म्हणते ठीक आहे, आता काय याला काय हौस आली आहे काय माहीत नाही, म्हणून दोघंही उतरतात आणि बस पुढे जाते. जशी बस पुढे जाते तसा एक मोठा कडा येतो आणि त्या बसवर कोसळतो. त्याबरोबर त्या बसच्या आतमधले सर्व प्रवासी जागच्या जागी मृत्युमुखी पडतात आणि हे दोघं जण वाचतात. नवऱ्याचा अहंभाव निर्माण होतो. नवरा म्हणतो बघ, मी जर बस थांबवली नसती तर आपणही त्याच्यामध्ये अडकलो असतो आणि आपणही मृत्युमुखी पडलो असतो. आपण जर बघितलं, आपण म्हणतो की एखादी घटना आपल्याला दैव सांगतं की तू ही करू नकोस, आणि मग नंतर काहीतरी वेगळं घडतं आणि म्हणतो की चला बरं झालं. असं कित्येक उदाहरणं वाचतो आपण की अमुक विमानानं जायचं होतं, मग तिथं जाणं माझं तिकीट ह्या ना त्या कारणाने कॅन्सल झालं आणि ते विमान क्रॅश झालं वगैरे. अशी बऱ्याच गोष्टी आत्तापर्यंत घडलेल्या आहेत आणि झालेल्या आहेत. तसं इथं तो नवरा बायकोला सांगतो की आपण जर त्याच्यात असतो तर आपणही गेलो असतो, बघ मला चांगली बुद्धी झाली. मग बायको त्याला एकच प्रश्न विचारते की इथनं पुढं गेल्यानंतर जेव्हा तो कडा कोसळला, जर तुम्ही कंडक्टरला थांबवलं नसतं आणि ती बस जर इथं 5 मिनटं थांबली नसती आणि आपण त्याच्यातनं उतरलो नसतो, तर त्या वेळेमध्ये ती बस तो कडा पार करून पुढं गेली असती आणि बसमधले सगळे वाचले असते. म्हणजे आता ह्या उदाहरणामध्ये योग्य कोण आहे? आणि पहिल्यांदा म्हटलं की बघा कसा देव वाचवतो, बुद्धी देतो, बसमधनं उतरवतो. पण बायकोचा विचार काय? जर ही गोष्ट मी केली नसती तर सगळेच वाचले असते ना. तसं इथं हा शिवानी अगस्त्य ऋषींना सांगितलेली गोष्ट आहे की ह्या चौघांना कामाला लावलेलं आहे, पण त्यातल्या त्यात आता हे मी तुमच्याकडं कार्य देतो की योग्य देह, स्थूल देह आणि सूक्ष्म देह, दोन्ही देह झाले, यांचं काय करायचं हे तुम्ही बघा. आणि मग त्याप्रमाणे अगस्त्य ऋषी कामाला लागले. पण ते काम कधी त्यांचं चालू होणार? जसं म्हणतो की एखादं प्रोजेक्ट पास झालं पण पूर्ण व्हायला जो वेळ लागतो ना, तसं ते पूर्ण व्हायला जो वेळ लागेल तो सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. तो आहे 22 तारीख 7वा महिना 2022. तेव्हा अगस्त्य ऋषींची यादी तयार होईल, कोणाला ठेवायचं कोणाला नाही ठेवायचं. तोपर्यंत तुम्ही काय करा? मंत्रशास्त्र, वेदांमध्ये दिलेल्या गोष्टी, पारंपरिक दृष्टीने घरामध्ये चाललेले संस्कार, एवढंच. कारण काय हे करायचे आहेत? कारण ह्याच गोष्टी फक्त अशा आहेत की ह्या पंचतत्वांना नियंत्रित करू शकतात. श्वास घेतो म्हटल्यानंतर आपल्याला वायूवरती आपण नियंत्रण आणतो की नाही? प्राणायाम करतो. मग प्राणायाम केल्यानंतर जसा वायूवरती नियंत्रण येतं, श्वास म्हणजे काय? वायूच आहे, वायुतत्वच आहे. मग जसं त्याच्यावर नियंत्रण येतो, तसं बीज मंत्र जेव्हा म्हणतो तेव्हा अग्नितत्व जे जागृत होतं, त्या अग्नितत्वाने अग्नीला सुद्धा नियंत्रित केलं जातं. मग मृत्युंजय मंत्र हा शिवाचाच आहे. पण इथं मृत्युंजय मंत्रावरती म्हणजे मृत्यूवरती जय मिळवण्यासाठी हा मंत्र आहे का? तर नाही. मंत्राचा उच्चार हा वेगवेगळे जण प्रत्येक याच्या स्वतःच्या दृष्टीने करत असतात. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम, काही जण सुगंधम म्हणतात, सुगंधिम पुष्टिवर्धनम, उर्वारुक मिव बंधना असाही उच्चार होतो, उर्वारुकम सुद्धा उच्चार होतो, मृत्यो मुक्षो यमामृतात असाही काही जण उच्चार करतात. पण मग प्रत्येक अक्षर काय सांगतं? वाचवण्यासाठी सांगतं. उर्वारुक शब्द जसा घेतलेला आहे, या उर्वारुक शब्दाचा अर्थ काय आहे? हा उर्वारुक शब्दाचा अर्थ जर तुम्ही बघितलात
कोणाकडे जर शब्दसंग्रहाचं जसं म्हणतो की आपण इंग्लिशमधनं मराठी शब्दाचा अर्थ काय, तसं शब्दांच्या जे समानार्थी शब्द की या शब्दाचा अर्थ काय, तसं उर्वारुक या शब्दाचा जर अर्थ उर्वारुकम त्याचा असं येतो. मी आधीच सांगितलं म्हणजे काय, तर 2 डब्यामधलं कपलर आहे. तर ते कपलर म्हणजे उर्वारुक हा शब्द आहे, पण त्याला उच्चार करताना काय लिहिताना काय लिहितात, उर्वारुकम. म्हणजे काय, तर वेलावरचं फळ. आणि उर्वारुक म्हणजे काकडी. आपण बघितलं असतं काकडी केवढी असते आणि त्याचं देठ केवढंसं असतं आणि तो वेल केवढासा असतो. असं ओढला तर वेल कधी कोसळेल, नुसतं करंगळीने ओढलं तर. पण तरी एवढी जड काकडी त्या वेलाला धरून असते. ती निखळते का, ती पडते का, ती गळते का, तर नाही गळत. तसा मनुष्याचा जीव आहे की तो जीव ह्या मंत्रामध्ये वर्णन केल्याप्रमाणे जसं काकडी एका क्षणात तोडली जाते, क्षण, अशी ओढून काढायला लागत नाही, अशी क्षणात नुसतं हलवलं की ती लगेच काकडी बाजूला पडते. इतकी एका सेकंदात तुम्ही बाकी दुसरं फळ काढताना जर काढायचा प्रयत्न केला तर त्याला थोडीशी ताकद लावायला लागते. पण काकडीचं कधी वेळ आली तर एकदा करून बघा. काकडी काढताना तुम्हाला जास्त ताकद लावायला लागत नाही. ताकद म्हणजे काय, ती काढली ओढली की लगेच पडते. पण जोपर्यंत तुम्ही ओढत नाही तोपर्यंत ती त्या तकलादू वेलावरती सुद्धा तग धरून असते. आणि ह्याचा मनुष्याच्या जीवनाशी संबंध आहे. मग तो कसा आहे, काय मंत्र काय सांगतो की जीवनामध्ये जसं जन्म दिलाय तशी मुक्तता कशी व्हावी, तर क्षणात. जीवाला जर भोग असले तर त्या जगण्याला काही अर्थ नसतो. जे रुग्ण दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये 2-2 महिने 4-4 महिने अंथरुणाला खिळून असतात, काही घरी असतात 6-6 महिने 8-8 महिने, कित्येक वर्ष घरामध्ये पॅरलाइज होऊन अर्धांगवायूंनी घरामध्ये रुग्ण असतात, काही करू शकत नाही. मग हे भोग त्या माणसाचे झाले का त्याचं करणारा जो त्याचं त्या माणसाचं करतो सेवा त्याचे झाले. आपण एका बाजूने विचार करतो की काय 9 वर्ष झाले अंथरुणाला खेळून आहेत, ठीक आहे. पण कधी असा विचार करतो की त्या माणसाचं रोज संडास मूत्र कोण काढत असेल, साफसफाई कोण करत असेल, त्याचा विचार करत नाही. हे अंथरुणाला खेळून येत एवढाच करतो. मग असं जगणं मनुष्याला हवं का? म्हणजे जोपर्यंत जगला तोपर्यंत चांगल्यापणाने जगा. जे हा स्थूल देह जो आहे हा जसा भगवंतांनी प्रत्येक देहाला जो दिलेला आहे त्याची निगा राखायला सांगितलेली आहे, तो सोडताना पण क्षणात गेला पाहिजे. त्याच्यामध्ये जर व्याधी होऊन त्याला त्रास होऊन जर तो देह मोकळा होत असेल तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून मुक्ततेसाठी हा मृत्युंजय मंत्र हा जास्त वापरला जातो. आणि याची पुष्टता आहे. म्हणजे अर्थ आपण घेतला तर काय, ओम त्र्यंबकम, त्याची बीज आपण बघितलं, त्रम बम मम कम, ही 4 बीज त्याच्यामध्ये पाहिली आपण. त्याच्यानंतर स्वर काय लावलेला आहे, हे स्वर लावलेला आहे. ओम त्रम बम मम कम, हे असा हा जो स्वर लावलेला आहे. ओम त्र्यंबकम यजामहे. आणि मग सुगंधम, सुगंध. आयुष्य कसं पाहिजे, म्हणजे मोकळं सुद्धा कसं व्हायला पाहिजे, पुष्टता कशी पाहिजे, ष्ट शब्द वापरला आहे. आणि सुगंधामध्ये आपण की जी मागच्या वेळी सांगितलं की वायूसुद्धा मोकळा होताना कसा व्हायला पाहिजे, न कळत व्हायला पाहिजे. म्हणजे हा मंत्र म्हणताना शरीरामधला पंचतत्व जे असतात ही हळूहळू मोकळी होत जातात. एखाद्या तुरुंगात असलेल्या कैद्याला म्हटलं की तुला मोकळं करतो, म्हणजे मारणं आहे का?
मग मोकळं करणं म्हणजे नवीन जीवन चालू ना. श्वास मोकळा घ्यावा. कुत्र्याला मोकळं सोडलं. मग मोकळं म्हणजे काय? तर त्याला नवीन उत्पत्ती आहे. मोकळं म्हणजे नवीन उत्पत्ती आहे. म्हणून इथं ह्या मृत्युंजय मंत्रामध्ये लिहिताना मार्कंडेय ऋषींनी हा मंत्र लिहिलेला आहे. म्हणजे हे बऱ्याच जणांना माहिती आहे की नाही मला माहीत नाही, की हा मंत्र लिहिताना दृष्टिकोन काय होता. वर्धनम शब्द वापरलेला आहे. पुष्टता, सुदृढता कशी पाहिजे याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये केलेला आहे. प्रत्येक शब्द ह्याच्यामधला मृत्युंजय मंत्रामधला आपल्या चारही वेदांमध्ये ह्या मंत्राचा स्पष्टीकरण वेगवेगळ्या अर्थाने दिलेलं आहे. मग सुगंधम पुष्टिवर्धनम उर्वारुक मिव बंधनान, म्हणजे जसं हा देह जो आहे, हा जो अडकलेला आहे, हा लटकलेला आहे. बघा, काकडी कधी अशी होते का झाडाला फळ लागलं, आपण म्हणतो ना किती लगडलंय, कैऱ्या किती लगडलेल्या आहेत. तसं ही काकडी जी आहे ही लटकलेली आहे, ते वेलावर लटकलेले असतं. तसा जीव ह्या जीवनरूपी वेलावरती लटकलेला आहे हा देह. आणि या क्षणामध्ये मोकळा होणं गरजेचं असतं. आणि हा क्षणामध्ये मोकळा झाला नाही तर मग तुम्हाला खितपत पडायला लागतं. आणि तो मोकळा होणं गरजेचं आहे. मोकळा म्हणजे काय? बघा, मंत्र कसा चालतो, जो आजारी आहे त्याला बरा पण करतो, आणि जो अति आजारी आहे त्याला मोकळा पण करतो. म्हणजे मोकळा शब्द कसा वापरला जातो, तो दोन्ही अर्थाने वापरला जातो. म्हणजे या जीवनातनं मुक्त होणं सुद्धा मोकळा होतो, आणि व्याधीतनं मुक्त होणं त्याला सुद्धा मोकळा शब्द वापरला जातो. पण त्याचा उच्चार करताना आपण काय करतो, आपल्याला उच्चार माहीत नसतो. प्रत्येक व्यक्ती ह्या गुरुकडनं किंवा त्याचं शैक्षणिक गोष्टीतनं शिक्षण झालेलं नसतं. पण जेव्हा जीव वाचवायचा आहे मग तेव्हा त्याचा उच्चार कसा पाहिजे, हा वेगळा भाग आहे. आणि मोकळं व्हायचं असेल तर तोच मंत्र कुठल्या दृष्टिकोनातून जपला पाहिजे. जपला पाहिजे म्हटलं, परत एकदा सांगतो, जपला पाहिजे नाही, जपला पाहिजे. म्हणजे आपल्याजवळ जपून ठेवायचं आहे, हे वापरायचं आहे आपल्याला. ही औषधं घेऊन जा, ही तुम्हाला 10 दिवस पुरवायची आहेत. तसं हा मंत्र जेव्हा गुरु सांगतो की तुम्ही एक काम करा, हा एवढा मंत्र म्हणा, तर तो आपल्याला जपाचा आहे आपल्याजवळ, आणि मग जपाचा आहे त्या देहासाठी. म्हणजे देहातनं मुक्त होण्यासाठी उच्चार कसा पाहिजे, तर जसं आपण आत्ता हा उच्चार बीजमंत्राचा केला. एखाद्याला समजा जागवा आहे की आहे देवा, परमेश्वरा, महादेवा, शिवा, अमुक अमुक व्यक्ती आहे, याचा देह हा स्थूल देह, जो माझा नवरा आहे, माझी बायको आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, अजून कोणी नाता असेल, हा या सर्व व्याधीतनं वाचावा आणि तो आमच्यात परत यावा. ह्याच्यासाठी जो मृत्युंजय मंत्राचा उच्चार होतो तो कसा करायचा, सोपं करून आणि अतिशय सावकाशपणे सांगतो. कारण काय असतं, ह्या शब्दांचे उच्चार नंतर लक्षात राहत नाहीत, आणि मग ते कसे करायचे. आणि मनुष्य काय होतो, लाजतो. आणि लाजणं, कारण एखादी गोष्ट जर हाक मारायची असेल तर तुम्हाला तो स्वर तुमच्या बेंबीतनं, तुमच्या मूलाधार चक्रापासनं, तिथनं बेंबीतनं, तुमच्या नाभीतनं शरीरामध्ये पसरणाऱ्या पूर्ण 72,000 नाड्यांना संवेदना त्या जागृत करायच्या आहेत सगळ्यात, आणि तो स्वर यायला पाहिजे. बऱ्याच जणांना वाटतं आपण, मी जर बोललो तर शेजारचं म्हणेल या घरात मधनं आवाज मोठा येतोय, काहीतरी बहुतेक बिघडलेलं दिसतंय, ही बाई तरी बिघडली आहे का. घरातलीच माणसं म्हणतात, काय का तुला जरा मनात पण कळत नाही का. पण एखाद्याला जो जोर आहे, त्याचा जो उच्चाराला जोर आहे,
तो उच्चार देणारा त्या जोराला भागच असतं. त्याला ओरडणं म्हणत नाहीत, आणि ज्याला हे कळत नाही तो ओरडणंच म्हणतात. कारण मुळामध्ये कसं आहे की दोष काढत बसणं हा मनुष्याचा स्वभाव असतो, त्याला आपण काही करू शकत नाही. पण एखादी गोष्ट आता यजामयमधला हे असं जर केलं की शेजारच्या मध्ये अरे काय कोण काही करते का म्हणून डोकं खिडकीतनं खाली बघायला लागतील. पण आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे. आपला उद्देश काय आहे, म्हणून आपलं लक्ष तिकडं विचलित होता कामा नये. मंत्रामध्ये शब्दांवरचा दाब हा खूप महत्त्वाचा आहे. जसं आपण गायत्री मंत्र म्हणतो, तर गायत्री मंत्र म्हणताना जेव्हा तुम्ही सर्वसाधारण असं धरून चाला की दत्तयाग चालू आहे, आणि त्या दत्तयागामध्ये गायत्रीपासून सुरुवात करू, आणि मग जेव्हा ते गुरुजी सुरुवात करतात की ओम भूर्भुवस्वा तत्सवितुर्वरेण्यम, मग ते असं म्हणतात ओम भूर्भुवस्वा तत्सवितुर्वरेण्यम, नाकामध्ये उच्चार येतात. पवमान जसं चालू करतात की नाही, मग ते कुठल्या शाखेचे गुरुजी आहेत, उच्चार कसा आहे, गुरुजी चालू करतात की आपण बघतो आपल्याला कधी एकदा टाकायला सांगतात. तसं नाही आहे. आपलं लक्ष पाहिजे की उच्चार कसा होत आहे. नाकातनं होतोय का, नाकातनं होत नसतो, तो भ्रामरी असतो. आणि मग त्याच्यामध्ये उच्चार कसा म्हणताना कसा म्हणता ओम भूर्भुवस्वा तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि, असा उच्चार त्याच्यामध्ये होतो. पण हाच जर दीर्घात करत असेल, एखाद्या महादेवाचा मंत्र असेल, एखाद्या कालभैरवाचा मंत्र असेल, तर त्याचा वरती दाब लगेच बसतो. तत्सम वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात, असा उच्चार होतो. म्हणजे दाब बघा दोन्हीचा. नाहीतर दुसरा की जो सर्वसाधारण आहे, ओम भूर्भुवस्वा तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात, नाकात भ्रामरी. मग ह्याचा उच्चार कुठं होतो, मग समोरचा जो यजमान असतो याच्यामधल्या नाड्या जागृत होणार आहेत का, नाही. मग त्या भ्रामरीमध्ये जी अक्षरं येतात तेवढीच अक्षरं शरीराच्या समोरच्या यजमानांच्या चेतन संस्थांमध्ये जागृत होतात. म्हणून उच्चार हे खूप महत्त्वाचे आहेत. विष्णू सहस्त्रनाम सगळ्यांनी ऐकलं, पण विष्णू सहस्त्रनाम ऐकताना बरेच जण म्हणतात की आम्हाला त्या सुब्बा लक्ष्मी यांचं विष्णू सहस्त्रनाम खूप चांगलं वाटतं. का वाटतं, कारण त्यांचा जो उच्चार आहे हा भ्रामरीमध्ये असलेला उच्चार आहे. हा आपलं शरीर लगेच स्वीकार करतो तसा. पण काही काही जरी उच्चार आहेत, काही काही जण तेच स्तोत्र दीर्घामध्ये म्हणतात, त्यात नको म्हणतात, नको नको हे नको, तेच चांगलं वाटतं कानाला. म्हणून मंत्र म्हणताना कशासाठी म्हणतोय, अगदी घरात सुद्धा नित्य म्हणणारी भीमरूपी, नित्य म्हणणारी रामरक्षा, कुठलंही स्तोत्र म्हणा, अथर्वशीर्ष म्हणा. आता रामरक्षा स्तोत्र तुम्हाला जर म्हणायचं असेल आणि एखाद्याला जर आजारी असेल, त्याच्यात तुम्हाला त्या आजारपणामध्ये त्याला जागृत करायचं, अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य, असं तुम्ही त्याच्यावरती जोर द्यायला पाहिजे, हॅमरिंग करायला पाहिजे. उठ रे, त्याच्यामध्ये आपण जसं म्हणतो की उठ रे पटकन, आपण हलवतो त्याला अंगाला. नाही तर नुसतंच म्हणतो अरे उठ रे, काही जण लगेच उठतात, पण काही जणांना कृतीने हलवायला लागतं. मग इथं आपल्याला काय करायचं आहे की समोरच्याचं, त्या मृत्यूचं, त्या यमाचं, त्याच्या दूतांचं लक्ष आपल्याकडं केंद्रित करून घ्यायचं आहे. म्हणजेच काय, तर ती जी कंपनं जागृत होणार आहे त्यांचं लक्ष आपल्याकडनं करून घ्यायचं. तर त्यांना तुम्हाला तोंड देण्यासाठी उच्चारसुद्धा तसा दीर्घ पाहिजे. अस्य श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी, जर असं जर म्हटलं ते म्हणतील जाऊ दे, कोणतरी आपलं काहीतरी चालू आहे तिथं चालू दे. पण रस्त्यानं चालणारा एखाद्याला म्हटलं काय रे याच्यात, तो काही नाही, काय रे असं म्हटल्यावर त्याला पुढं बोलायला लागतच नाही, त्याला सांगायलाच लागत नाही की हा आपल्याला हटकतोय म्हणून. तसं मंत्रशास्त्रामध्ये, शब्दांमध्ये, उच्चारांमध्ये, उच्चारांच्या दाबांमध्ये आहे. पहिली गोष्ट
जसं डॉक्टरांचं बोलणं झालं की जगतामध्ये ती पहिली एक म्हणजे ते मोकळं करतो, म्हणजे मंत्राच्या वरती लगेच येता येईल. 22 तारीख 7वा महिना 2022पर्यंत ही तत्त्व आपली कामं करणार आणि त्याच्यानंतरच जागतिक गोष्टींमध्ये व्यवस्थेमध्ये शांतता निर्माण व्हायला सुरुवात होईल. हा एक भाग झाला. शास्त्रीय आधार काय म्हणाल ते आहे, त्यांनी उघडून बघावं, दिलेलं आहे. पट्टीशास्त्राचा जो अभ्यास करतात त्यांनी काढून बघावं. अर्धवट सांगू नये, पूर्ण सांगावं. खात्रीने सांगितलं पाहिजे. मला माझ्या गुरूंवर खात्री आहे, ही तारीख त्यांनी सांगितली, तेव्हा कमी होणार माझी खात्री आहे, म्हणून आज तुमच्यासमोर सांगतोय. ह्याच्यातनं कुठला काही व्यावसायिक पैसे कमवायचा उद्देश नाही आहे, पण आपल्या गुरुवर सुद्धा आपली खात्री पाहिजे त्याच्या शब्दावर. त्यांनी दिलाय म्हणजे ती वाचच खात्री, त्याला दुसरं कुठलंही पावतीची गरज नाही. आता दुसरा भाग झाला की जसं मंत्रावर नाही, आपण मृत्युंजय मंत्राचं बघतोय की दाब. मग आता हा मंत्र म्हणताना आपण मागच्या वेळी पुष्टपर्यंत आलो होतं, ष्ट 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 इथपर्यंत येऊन तो थांबलं होतं. सुरुवात कशी केली ती? ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधम पुष्टी वर्धनम. आता जो मला मंत्र माहिती आहे की जो प्रभावी मनुष्य जीवित वाचवण्यासाठी आहे, उर्वारुकम हा शब्द येत आहेत आणि मी जो म्हणतो उर्वारिक मिव बंधना असं म्हणतो, म्हणजे शब्द मागं पुढं जोडले गेलेले आहेत. कपलर काढलं की दोन्ही डबे एकच होणार आहेत. जिथं कपलर आहे तिथं तुटायची भीती आहे. मग म हा शब्द आहे, मी मागच्या वेळेस सांगितलं की म हा शब्द आहे, हे कपलरचं काम करतो. मग तो काढून टाकायचा आहे. मग तो कपलर काढलं की तुटायची भीती कमी, म्हणजे जोडलंच जातं आपोआप. मग तो मंत्र कसा होतो तो सांगतो. ओम त्रम बम मम कम. आता हा त्र्यंबकम मधला हा शेवटी क हा शेवटी येतो. पण इथं जर मोकळं करायचं असेल, एखाद्याचा जीव अडकून बसलेला असेल आणि जर मोकळा करायचा असेल तर हा क म च्या आधी घ्यायचा. म्हणजे उच्चार कसा होतो? ओम त्रम बम कम मम. म नंतर घ्यायचा आहे चौथ्या स्थानी. म्हणजे ह्याचा हा देह, हा आत्मा या देहातनं मुक्त व्हावा ह्याच्यासाठी गती मिळते. मेन प्लॅटफॉर्मवरनं मुंबई सेंट्रलमधनं निघालेली गाडी कुठल्या मार्गाने जायचे, ह्या मार्गाने जायचे का या मार्गाने जायचे, ते एका ठिकाणी असं कुठलं तरी एक स्टेशन असतं की जिथं त्या स्टेशनवरती कळतं की इथनं गाडी ह्या बाजूनी पण जाते आणि या बाजूनी पण जाते. मग आपल्याला कुठनं वळवायचे आहे, तर त्याचं मधलं स्टेशन कोण येतं? जसं मुंबईवरनं कल्याणवरनं इकडं जातात तिकडं जातात, म्हणून ते कल्याण जंक्शन. तर मग इथलं जंक्शन कोण? तर बम. कारण बम नंतर हे शब्द आहेत, दोन्ही फिरणारे शब्द. मग आपल्याला उच्चार कुठनं करायचा आहे? ओम त्रम बम. आणि हा बम जो म्हणतो की तिथं गाडी आल्या, मग इथं हा बमचा उच्चार करताना जर तुम्हाला फिरवायचा असेल, बघा म्हणजे एखादी व्यक्ती वाचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असतात, त्याच्यासाठी मृत्युंजय मंत्र म्हणणं वेगळं. पण काही दिवसांनी असं वाटतं की नाही, हा आपला देह मोकळा झालेलाच बरा, कारण एवढं किती दिवस हा देह पडणार. म्हणून परत मृत्युंजय मंत्र, परत तेच आवाहन. म्हणजे प्रत्येक वेळी एकच मंत्र दोन मार्गाने त्याच्यामध्ये वापरायला लागतो. पण जेव्हा देह मोकळं करायचा आहे, परत एकदा सांगतो, जेव्हा देह वाचवायचा आहे तेव्हाचा उच्चार कसा असेल? ओम त्रम बम. या बमवरती दाब येतो, ठीक आहे. आणि जेव्हा देह मोकळा करायचा असेल, ओम त्रम बम. हा बम जेव्हा उच्चार तुम्ही करता, बम, त्याच्यामध्ये म किती वेळा येतो?
म्हणजे किती कपलर जोडली जातात. ओम त्रम बम, हा देह मोकळं करण्यासाठी. मग तो कसा म्हणायचा? ओम त्रम बम कम मम. ह्याच्यामध्ये उच्चार करून बघा. म शब्दच जास्त तुम्हाला त्याचं समोर येईल, पुढं लागेल. म्हणजे गतिशील होतो, आत्मा गतिशील होतो. पण जेव्हा त्याच्यावर तुम्ही दाब देता आणि शब्द बरोबर ते क आणि म पाठवाचा आहे, म नंतर पाठवाचा नाही आहे, म पहिला. ओम त्रम बम मम कम यजामहे वाचवाचा आहे, देह वाचवाचा आहे. आता देह सोडायचा आहे. आता देह सोडताना कसा येईल? ओम त्रम बम कम मम यजाम. आता इथं मचा उच्चार बघा. यजाम हे चा जो दीर्घात जातो तो हे कमी दीर्घात घ्यायचा नाही आहे, म वाढवायचा आहे. परत दाखवतो. ओम त्रम, त्रम वर जोर द्यायचा आहे, कारण तिन्ही तत्व जागृत असायला पाहिजेत. ओम त्रम बम कम मम यजाम. हा उच्चार मोकळं करण्यासाठी करायचा आहे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आणि कधीही उच्चार आपल्याला कधीतरी असं वाटतं की माझा उच्चार व्यवस्थित होतोय का नाही, कारण ह्या सवयीनुसार तुम्हाला रोज तुम्ही प्रॅक्टिस केल्यानुसार. पण काय जसं असतं ना की गॅस आपण उगाच पेटवून ठेवतो का? तर नाही ठेवत. काहीतरी त्याच्यावरती ठेवू. आपण लगेच म्हणतो गॅस वाया जायला नको, मग आपण पेटवलाच आहे तर त्याच्यावर आपलं दूध गरम करून घेऊ. म्हणजे जर रोजची सवय करायची असेल, रोजची जर तुम्हाला ह्याची साधना करायची असेल, तर काहीतरी मोकळं होणं गरजेचं आहे ना. मग मोकळं कोणाला करायचं? म्हणून उजव्या हातामध्ये तांबं घ्यायचं. तांब्याचं काही चालेल. घरामध्ये एखादा, प्रत्येकाच्या घरामध्ये तांब्याची कुठली ना कुठली तरी वस्तू असते. आणि तांब्याची वस्तू ही प्रवाही आहे. तर ती तांब्याची वस्तू उजव्या हातात घ्या. तर तुम्ही तांब्या असेल मोठा, तुम्ही म्हणा उजव्या हातात कसा धरू, हरकत नाही. तो तांब्या उपडा टाका, त्याच्यावर हात ठेवा. पळी असेल पळी ठेवा, चमचा असेल चमचा ठेवा, ताटली असेल ताटली उलटी ठेवायची. कधी लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असता, त्याचा सराव करत असता, तेव्हा ती गोष्ट उलटी करून ठेवायची असते. कारण उलटी या शब्दाचाच अर्थ काय आहे? जे खाल्लं आहे ना ते उलटतं. म्हणजे ती जेव्हा तुम्ही उलटी टाकता आणि जेव्हा तुम्ही तो मंत्र म्हणता, जेव्हा तुम्ही ती करताना मोकळी होत असते, पण त्याचा तुमच्या शरीरावर पण परिणाम कुठेतरी होतो ना. तो होऊ नये म्हणून ती उलटी टाकायची. तुम्ही म्हणता तेव्हा ते गतिशील असते, पण निर्माण होणारी कंपनं जी असतात ती सुलटी होतात. हे तत्व. म्हणून तिथं तांब्याची गोष्ट उलटी टाकायची. आता तुम्ही म्हणाल माझ्याकडे चमचा आहे, तो कसा उलटा टाकायचा? तसं जे तोंड आहे ते खालच्या बाजूला घ्या, ते धरा तसं. आणि अशा याने हा शब्द 28 दिवस म्हणायचा असतो. तेव्हा तो 28 दिवस तुम्ही एका आसनावर बसून जर म्हटलात. आता आसन कसं पाहिजे? तर आसन नेहमी दर्भासन असावं. कारण दर्भासनामध्ये आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होणारा अग्नी एकत्रित नियंत्रित करायची ताकद असते. नियंत्रण खूप महत्त्वाचं आहे. शरीराचं नियंत्रण. आपण जसं शब्द उच्चारतो, मंत्र उच्चारतो, तसं शरीरामध्ये कंपनाद्वारे अग्नी जो निर्माण होतो, तर कोणीतरी नियंत्रण करणारं पाहिजे ना. तर त्याचं काम ते दर्भासन करतं. आणि ते आपल्या बसण्यासाठी आपण दर्भासन घ्यायचं. पण इथं एक गोष्ट अशी आहे
की जसा आता तुम्ही सराव वाचण्यासाठी पण करणार, त्याचा शब्द, तुमचा वेग, त्याचा आवेग हा वेगळा असणार, आणि तसंच मोकळा होण्यासाठीचा असणार, त्याचा वेग आवेग हा वेगळा असणार. म्हणून तेच दर्भासन जेव्हा त्याच्यावर खूण करून ठेवा तुम्ही एका बाजूने कुठेतरी, जेव्हा तुम्हाला वाचवण्यासाठी करत असता तेव्हा त्याचं वरचं तोंड वेगळं पाहिजे, आणि जेव्हा तुम्ही गतीसाठी करत असता, मोकळं देह होण्यासाठी असतो, त्याचा सराव करत असता, तेव्हा ते फक्त उलटं करायचं बसून. आणि ह्याच्यावेळी ह्या दोन्ही कृतींच्या मध्ये जर आपण एकाच वेळी दोन्हीची सराव करत असाल तर दोन्ही कृतींमध्ये पहिल्यांदा असं धरून चाला की तुम्ही चांगल्यासाठी करत आहात, आणि ही कृती झाल्यानंतर उठून हातपाय धुणं गरजेचं असतं. कारण हात हे घेण्यासाठी पण असतात, देण्यासाठी पण असतात, तिथं ऊर्जा स्थित असते, आणि पावलं आपली जी असतात ती चरं असतात. म्हणून त्याच्यामध्ये अग्नितत्व जागृतत्व निर्माण होतं. आपण जेव्हा दर्शनाला जातो तेव्हा पादुकांचं दर्शन का घेतो? शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे मूर्तीपूजेचा अभिषेक महत्त्व नाही आहे. अभिषेक करताना ह्या पादुकांचाच अभिषेक करावा, कारण अग्नितत्व त्याच्यामध्येच जागृत असतं, त्या मूर्तीमध्ये नसतं. म्हणून प्रत्येक मूर्तीच्या पुढे पादुका ठेवलेल्या असतात. आपल्याला काय वाटतं की तिथं जाऊन दर्शन घ्यायला नको, गर्दी व्हायला नको, मूर्तीला काही व्हायला नको म्हणून इथं पादुका ठेवल्या, तर तसं नाही आहे. चराचरामध्ये भरलेलं आहे, हे अग्नितत्व आहे. त्या अग्नितत्वावरती आपण काय करतो? दर्शन घेतो आपलं कपाळ लावतो. कधी असं करतो का मान लाव किंवा अजून काही लाव नाही, कपाळ आणि डोळे बरोबर टेकतात. का टेकतात? अग्नितत्वाची गोष्टी आहेत त्या, आणि अग्नितत्वाला भिडलं जातं. म्हणून कायम आपलं महत्त्वाचं काय असतं, जेव्हा मंत्रशास्त्रामध्ये जेव्हा शिकतो तेव्हा प्रत्येक कृती ही खूप महत्त्वाची असते. मग हे मंत्र म्हणताना आता नुसतं सांगितलं दर्भासनावर बसा, आपण दर्भासनावर बसल्यानंतर आपण कसं बसायचं? मांडी घालून बसायचं, पाय लांब करून बसायचं. एखाद्याला मांडीच घालता येत नसेल, त्याची अडचण असेल की मला खाली बसताच येत नाही, तर त्यांनी काय करायचं? खुर्चीवर बसा, पण दर्भासन खुर्चीवर ठेवा, आणि शक्यतो लाकडी खुर्चीच करायचा. मग आमच्याकडे लाकडी खुर्ची नाही, मग पर्याय नाही तुम्हाला, मग तो पर्याय नाही. म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. जुन्या काळी लाकडी खुर्च्या का असायच्या घरामध्ये? आपण म्हणतो जुनं ते नको, काय लाकडी खुर्च्यासारखा ते करा आवाज 100 वेळा तुटतात. पण मुळामध्ये लाकडी खुर्च्याच ह्या चांगल्या, कारण शरीरातलं पंचतत्व स्थिर ठेवण्याचं काम हे त्या खुर्च्यामधलं लाकूड करत असतं. शॉक बसू नये म्हणून लाकूड वापरतो आपण. का वापरतो? कारण अग्नी तो पास करू शकत नाही. मग शरीरामध्ये चांगल्या कंपन निर्माण हो किंवा वाईट कंपन निर्माण हो, त्याचा उत्पन्न होणाऱ्या लहरी आपल्या शरीरामध्ये काम करू शकत नाहीत. म्हणून त्या लाकडावरती पाटावर का बसायचं असतं? पूजेमध्ये पाटावर बसतो. का बसतो? त्याच्यासाठी बसायचं. पण माणसं कशी असतात माहिती आहे ना, की कुठेतरी पाटावर बसलं तरी फरशीला हात लाव, इकडं हात लाव. आता समोर पळी भांडं ठेवलं, त्या पळी भांड्याला हात लावतो, पण पळी भांडंसुद्धा जमिनीला टेकलेलं असतं. पण म्हणून शास्त्रात काय केलं आहे की पाट तयार करताना सुद्धा शास्त्र शुद्ध तयार केलं आहे. कधी जर बघितलं असेल ना, तर जुने पाट कोणाकडे असतील तर पाटाच्या चारही चौकोनाला असं मेटलचं, पितळ्याचं एक सर्कल, काही जणांचा कमळाचा आकार, काही जणांचे पैसे असे ठोकलेले असतात. का? कारण चुकून माकून एखादा मोठं जर 1200 वोल्टची जर लाईन असेल आणि तुम्ही एवढासा लाकडाचा तुकडा घेऊन गेलात, तर तो लाकडाचा तुकडा काम करेल का? तर नाही करणार. तुम्हाला शॉक बसणारच आहे, कारण तुम्ही संरक्षण काय वापरताय, संरक्षणासाठी काय वापरताय ह्याचं सुद्धा मोजमाप पाहिजे ना. मग तुम्ही बसलायत पाटावरती, पण जर आपला देह, आपलं शरीर इकडं तिकडं टेकत असेल तर त्याच्यामध्येच काहीतरी अशी संरक्षण यंत्रणा तर करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये हा मनुष्य देह, हा स्थूल देह संरक्षित राहील. म्हणून चारी बाजूला ते धातूचे तुकडे ठोकलेले असतात. मग कमळाच्या आकाराचे काही जे असतात ते त्याच्यात पितळ्याचे असतात शक्यतो. मग पितळ का? कारण ते उघडं पडतं. परत गंमत आहे, तिथं तांब्याचे ठोकत नाहीत,
काही काही जण चांदीचे ठोकतात. उंबऱ्याला बघा बऱ्याच जणांना चांदीचे ठोकलेले असतात, कारण चांदीचा गुणधर्म आहे. चांदी पण प्रवाही आहे, पण ती कशी आहे तर चांदीमध्ये स्टोअर होतो शकतं. चांदीमध्ये अग्नितत्व साठवून ठेवता येतं. स्त्रिया पायात जोडवे घालतात, पण ती चांदीची घालतात. सोन्याची घालतात का नाही? पण मग सोन्याची कोण घालतं? तर फक्त राणी किंवा लक्ष्मी यांनाच अधिकार आहे. सर्वसामान्य स्त्रीला कितीही श्रीमंत असली तरी पायामध्ये सोन्याची जोडवी घालायचा अधिकार नाही. मग ती चांदीचीच घालतात, मग ती ऊर्जा नियंत्रणासाठी घालतात वगैरे. पण गणित काय आहे तर ती नियंत्रण ठेवतं. चांदी नियंत्रण ठेवतो. धातूचे आपण बोलतोय, धातू नियंत्रित ठेवतो चांदी. म्हणून चांदीचं त्याच्यामध्ये ते चारी बाजूने ठोकतात किंवा पितळ्याचं ठोकतात. देवसुद्धा पितळाचा गुणधर्म आहे की ऊर्जा, अग्नितत्व हे स्टोअर करून ठेवतं, साठवून ठेवतं. जुन्या काळी सगळ्यांच्या घरामध्ये आपण देव बघितले असतील तर हे सगळे पितळ्याचे देव होते. नंतर मनुष्याने आपल्या परिस्थितीनुसार आता चांदीचं पितळ नको, चांदी करून घेऊ. चुकीचं आहे हे. घरामध्ये चांदी जरी असली तरी एक तरी देव हा पितळ्याचा हवा, आणि हवाच हवा. त्याचं कारण असं की तत्व जर तुम्हाला त्या देवाला जागृत ठेवायचं असेल, तो अग्नी जर जागृत स्थिर साठवून ठेवायचा असेल तर तुम्हाला तो धातू तिथं वापरणं गरजेचं आहेच, वापरायलाच पाहिजे. म्हणून पितळाचे देव असतात, पितळाच्या समयी असतात. आणि मग जर अग्नी जास्त झालं तर मग होतं काय की त्याचं विषात रूपांतर होतं. आपण लगेच म्हणतो, जुन्या काळी आपण बघितलं असेल की आपले आई वगैरे की एखाद्या आठवड्यातल्या शनिवार किंवा रविवारी ते सगळं धुवायला काढायचं आणि ते सगळं हिरवं झालेलं. सर्वसाधारणपणे पितळं जे आहे त्याला जर तेल लागलं किंवा लागलं तर ते खालनं हिरवं होतं. मग हिरवं कशामुळे होतं? आपण म्हणतो की हे काय त्याला लागलं की ते हिरवं होतं. हा रासायनिक क्रियेचा भाग झाला असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये. पण वास्तविक त्याच्यामध्ये निर्माण झालेली जी ऊर्जा असते ती ते विष तयार करते. सगळ्यांकडेच तसं होतं असं नाही, आणि एक संध पाहिजे. आता सांगाचा हे निघाला म्हणून सांगतो. बऱ्याच जणांकडे समयासुद्धा हल्ली मोठमोठ्या घेतात, पण त्या कशा घेतात? त्या फिरवून बसवायच्या घेतात. की ते फिरवून बसवलं की त्याच्यामध्ये वाढवायच्या, नाहीतर वर्षभर त्यातले 2 फक्त भाग वापरतात आणि ठेवतात. म्हणजेच काय झालं? तुम्ही भंगलेली गोष्ट घरामध्ये वापरता. ती अखंड पाहिजे. ऊर्जेचा स्रोत हा अखंड हवा, नियंत्रण अखंडित हवं. प्रत्येक गोष्ट शास्त्रशुद्ध जर करायची जर तुम्ही विचार केलात तर तसंच हवं. बऱ्याच जणांना वाईट सवय असते की घरातले देव बदलताना सुद्धा त्यांच्यात त्या चांदीमध्ये जीव अडकलेला असतो की हा चांदी नको, ती आपण माझ्यासमोर मोडायला नको, तो दुकानदाराला आपण देऊन टाकू, त्याचे पैसे कमी करेल, तो मोडेल. अरे पण मोडणार हे तुला डोक्यात माहिती आहे ना? विसर्जन कर. असं किती लाखाचे तुझं नुकसान होणार आहे? मुळात सांगायचा हेतू असा आहे की जर तुम्ही प्रत्येक गोष्ट तत्वानी केलीत तरच उपयोग आहे, नाहीतर उपयोग नाही. स्वस्तिक सुद्धा काही जणांना जर भगिनी मातांना विचारणं स्वस्तिक काढून दाखवा, इकडनं सुरुवात करतात आणि मग त्याचे ठिपके देतात. कुठनं ठिपके द्यायचे हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. म्हणजे हे सांगणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टीच्या सगळ्या ज्या आहेत ह्या सर्व गोष्टींचा ऱ्हास होत गेलेला आहे, आणि त्यामुळं ती तत्व मनुष्याच्या घरातनं बाद झालेली आहेत. ज्या घरामध्ये कुठल्या आजही तुम्ही गेलात, ज्या घरामध्ये देवारा असेल छानपैकी, जेवढे देव तुमचे पितळांचे असेल त्या घरामधली ऊर्जा ही वेगळीच असते. त्या घरामधला वास हा वेगळाच असतो. वास म्हणजे नाकाला येणारा वास नाही, त्या शक्तीचा वास आपल्याला लक्षात येतं. एखाद्या ठिकाणी जर होम केला तर त्याच्यामध्ये एक वेगळं वातावरण, एक वेगळा वास उत्पन्न होतो. आपण म्हणतो किती छान वास येतो, नाही? सगळं त्या शेणाच्या गौऱ्या वगैरे याच्यात यज्ञामध्ये सगळ्या समिधा दिलेल्या आहेत, त्याचा वास येतो. पण ते नसतो, त्या वातावरणाचा असतो, तिथल्या स्थानाचा असतो. म्हणून प्रत्येक गोष्ट ही आपण शास्त्रशुद्ध करायचा प्रयत्न नाही करायचा, करायचाच आहे, एकच करा, पण ती करणं गरजेचं आहे. मग मंत्र आणि कुठेही घाई न करता करायचा आहे की मला सगळा मंत्र मी पटकन केला नाही. प्रत्येकाला
वेळ ही दिलेली 28 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. 28 दिवसमध्ये जर एखादा दिवस तुमचा चुकला तर तो सोडायचा आणि परत 28 दिवस करायचा. त्याच्यामुळं हा जो कालावधी म्हणजे चेन तुटता कामा नये, त्याची सलग व्हायला पाहिजे. मग हा मंत्र जर तुम्हाला म्हणायचा असेल आणि हा मंत्र जर तुम्ही म्हणत असाल तर तो आधी तुम्ही बसताना काय की मला कशासाठी म्हणायचं आहे हे पहिलं भाग. मग मनुष्य म्हणेल मला चांगलंही नको, माझं कोणी ॲडमिट नाही आहे, मग मी कशासाठी तो वाचावासाठी. तुम्ही आता सांगितलं एक तर चांगला तो माणूस टिकण्यासाठी तरी म्हणावा किंवा मग जाण्यासाठी तरी म्हणावा. पण आम्ही दोन्हीसाठी म्हणत नाही, आम्ही आमच्या संरक्षणासाठी म्हणतो. मग त्याचा उच्चार काय? मग कुठलंही बीज येत नाही. मग त्याचा उच्चार होतो ओम त्र्यंबकम, म्हणून मग त्याचा उच्चार साधार सरळ होतो. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधम, मग तो सुगंधी म्हणा किंवा ध म्हणा. सुगंधम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्युर्मुक्षी यमामृतात. आता काही ठिकाणी यम शब्द वेगळा आहे आणि अमृतात वेगळा वापरतात, काही ठिकाणी यमाम वापरतात. हा जो मंत्र आहे हा आपल्या शास्त्रामध्ये 1008 प्रकारे म्हणता येतो. हा मृत्युंजय मंत्र प्रत्येक अवस्थेमध्ये, समुद्राला जर जास्त भरती येत असेल, समुद्र आपल्या एखादा राहत असेल, एखादा मासेमारी आतमध्ये गेला असेल, तुम्ही होडीतनं प्रवास करत असाल तर तिथं त्याचं कुठला मंत्र कशा पद्धतीने म्हणतात जागृत होणारं तो वेगळं. अशा 1008 अवस्था आपल्या वेदांमध्ये दिलेल्या आहेत, मंत्रशास्त्रात दिलेल्या आहेत की प्रत्येक वेळी त्याचा उच्चार वेगळा केला असतो. आता ओमचा उच्चार 1008 पेक्षा तोचं गणितच नाही आहे, त्याच्यात दिलेलं आहे गणितच नाही आहे. ओमचा उच्चार एवढ्या प्रकारे केला जातो. असं वाटलं होतं की आज पुढचं सांगितलं जाईल, पण ते सांगून सांगून घाई होईल त्याच्यामुळे, असं वाटतंय. त्यामुळे एकदा परत उच्चार सांगतो. 3 प्रकारे उच्चार होतात. आपल्याला जे आत्ता आवश्यक आहेत की जे आपल्याला सर्वसाधारण करू शकतो, जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते उच्चार कसे करायचे हे नीट लक्ष ठेवा. पहिला जो उच्चार सांगतो हा एखादा देह, आणि एखादा देह म्हणजे तो अगदी आजारीच पडला पाहिजे असं नाही. आपण सर्वसाधारण जीवन जगताना सुद्धा देहाला जसं आपण आपल्या तयार करतो, जसं व्यायाम करतो, तसं देहाला सुद्धा मंत्राद्वारे शरीरातल्या प्रत्येक नाडीला, कारण नाडीमधल्या वाहणाऱ्या रक्तामध्ये जी कंपनं आहेत त्या कंपनांना आपण ही जागृत अवस्था देत असतो, एक प्रकारचा शॉक देत असतो. तर तो कसा द्यायचा? तर पहिल्यांदा वाचण्यासाठी, म्हणजे सर्वसाधारण देह तुम्हाला तयार करण्यासाठी उच्चार कसा पाहिजे फक्त हे पर्यंत सांगतो, कारण पुढचा होणार नाही आज नक्की, कारण वेळ लागणार आहे ह्याला. यात मला वाटलं होतं 2 भागात होईल, होणार नाही, याला 5 भाग लागणार. तर आत्ता सांगतो. पहिला भाग काय होईल की जो सर्वसाधारण देह, आणि आज मला जमलं नाही, आज मला होत नाही, आज घरामध्ये अडचण आहे. अजून एक सांगतो गोष्ट, बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा येतो की घरामध्ये माता भगिनींमध्ये मासिक अडचण येते, तेव्हा म्हणायचं की नाही असा त्यांना मोठा प्रश्न पडतो. जर दर्भासन वापरलं पहिल्यापासनं तर कुठलाही मंत्र म्हणायला अडचण नाही. मी तुम्हाला सांगत नाही की देवघरात जा आणि तुम्ही देवांना पूजा करा, तो सुद्धा तुमच्या मान्यावरती आहे. परत एकदा सांगतो, पांडुरंगाने तुकाराम महाराजांच्या बायकोचं बाळणपण केलेलं होतं आणि तिच्या विटाळाची वस्त्र पांडुरंगाने धुतलेली आहेत, हे आपण कायम लक्षात ठेवायचं. आपण जर स्वाध्याय मार्गाने जात असेल तर प्रत्येक गोष्ट नीट समजून घेऊन केली पाहिजे. वैद्यशास्त्रदृष्ट्या ह्याला कारण जुन्या काळापासून असं होतं की ह्याच्यापासून निर्माण होणारे हवेत पसरणारे जंतू त्या काळी पसरायचे, ते इतर जणांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून त्या घरातल्या माता भगिनींना ते 4 दिवस बाजूला बसवलं जायचं. पण आता तसं नाही आहे, आता सर्व सुधारलेल्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं मी असं म्हणत नाही आहे की तुमची परंपरा तुम्ही तोडा, पण
त्याचा बाऊ करू नका. शास्त्र काय सांगतं, देवाने तर सांगितलंच नाही आहे. आणि माझ्या इथं सुद्धा आत्ता मागच्या आठवड्यामध्ये एक जण ताई आल्या होत्या, त्या म्हटल्या मी आत येत नाही. मला म्हटलं नाही, येऊन बसा. जर तिथं तुम्ही इथं येऊन बसणं जर नसेल ना, तर ते स्वामी तुम्हाला किंवा महाराज बाहेर काढतील. मनामध्ये विकल्प तुमच्या शंका आली ना कीच अडचण निर्माण होते. आणि कधीही लक्षात घ्या की पांडुरंगाची वारी ही 2-4 दिवसात जाणारी वारी आहे का? एवढ्या चालणाऱ्यामध्ये किती माता भगिनी असतात, त्याच्यामध्ये कोणाला अडचणीत नसेल का? मग जिथं पांडुरंगाने पावती दिली आहे, जिथं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं कोण तो सोहळा कोण तो ओवळा, याच्यावरती एक अख्खा अभंग आहे की 16 ओवळं तुम्ही त्याच्यामध्ये करू नका. मनाची पवित्रता स्वच्छता ठेवा, एवढंच गरजेचं आहे. शरीराची स्वच्छता ठेवा, हे महत्त्वाचं आहे. आणि जुन्या काळी याचा अभाव होता, म्हणून या गोष्टी केल्या जायच्या. सध्याच्या काळात ते होत नाही. स्वच्छता असतं सगळीकडं. त्याच्यामुळं ह्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हा तुमच्याप्रमाणे बघा. की आमच्या घराण्याप्रमाणे असं होत चाललेलं आहे, आम्ही आमची परंपरा मोडणार नाही, हे जर असेल तर तुम्ही सगळ्या परंपरा पाळता का, हा प्रश्न मनाला विचारून बघा. रोज संध्या जो नवरा सांगतो बायकोला की तू 4 दिवस बाजूला बस, तर तो रोज संध्या करतो का? का तुझ्या बापजाद्यांनी संध्या केलेली नव्हती? करायचे ना ते. मग तू करतोस का? मग तू नाही करत, मग घरातल्या स्त्रीवरती अत्याचार का? अर्थ नीट समजून घेणं गरजेचं असतं. आपण त्याला उगाच अध्यात्माची जोड देतो विज्ञानाला. आणि मला आमचे डॉक्टर काय सांगायचं हे मला महत्त्वाचं आहे. मनुष्याचं मन स्वच्छ पाहिजे, बाकी नैसर्गिक गोष्टी असतात त्या होतच राहणार. त्यामुळं जना मंत्राचा अध्ययन करायचं आहे, त्यांनी अगदी निशंक मनाने हे करू शकता. दर्भासन जे आहे ते तुम्ही वापरा. प्रत्येकाने प्रत्येकाचं वेगळं दर्भासन वापरायचं असतं. घरामध्ये एक ठेवू नका, किंमत जास्त नसते, 20 ते 30 रुपयाला मिळतं. त्याच्यामुळं आज का आणायचं? कारण एखाद्याला काय होतं, एखादा व्यक्ती घरातला चालू करतो, तो दुसऱ्याला हौस येते, तू करतेस तर मी पण करतो, तर आजच्या दिवस तुझं दर्भासन घेतो. मग आपण म्हणतो ठीक आहे आजच्या दिवस घे, तर तसं करून चालत नाही. हे शास्त्र आहे. आसन ज्याचं त्यांनीच वापरलं पाहिजे, ज्याचं त्यांनीच गुंडाळून ठेवलं पाहिजे. आणि कधीही आसन वापरलं, आसन वापरून झालं, दर्भासन वापरलं की ते 3 वेळा जमिनीवर आपटायचं. ते 3 वेळा आपटलं की त्याच्यामध्ये निर्माण झालेली नको असलेली ऊर्जा ही ग्राउंड होते, म्हणजे जमिनीमध्ये एकरूप होते. म्हणजे त्याच्यामध्ये ऊर्जा शिल्लक राहत नाही. दोघात मिळून जर एक वापरलं तर एकमेकांचा दुसऱ्याला त्रास होईल. म्हणून दर्भासन हे प्रत्येकाचं वेगवेगळं हवं, हा पहिला नियम झाला. त्याच्यात आता पहिला भाग कुठला? तर शरीराची साधना करण्यासाठी, शरीर नीट राहण्यासाठी, शरीरातल्या सर्व नाड्या व्यवस्थित कार्यान्वित राहण्यासाठी कसा उच्चार असावा मृत्युंजय मंत्राचा सुरुवातीचा, हे सांगतो. ओम त्रं बम मम कं यजामहे 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 हा जेव्हा हे म्हणतो तेव्हा त्याचा दीर्घ जिथं संपतो त्याचा उच्चार ए असा होतो, ए एडक्यातला. यजामहे 3 वेळा हा सु म्हणायचा आहे. हा तीनदा म्हणला जातो. म्हणजे नुसता पहिला जर तुम्ही जर लिहायला गेला तर सु अक्षर येतं आणि त्याच्या पुढे जसं इंग्लिश एस अक्षर येतं तसा त्याचा उच्चार होतो. पुढं 3 एस असं जरा जसं असं लिहिलेलं कधी वाचलं असेल तसं सु. गंधीपुष्टवर्धनम गंधीपुष्टवर्धनम
तिसऱ्यांदा होईल तेव्हा गंधी पुष्ट 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 वर्धनम. मग सलग कसा होईल? ओम त्र्यंबम मम कम यजामहे गंधी पुष्ट 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 वर्धनम. एक. ओम त्र्यंबम मम कम यजामहे गंध पुष्ट 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 वर्धनम. दोनदा झाला. तिसऱ्यांदा ओम त्र्यंबम मम कम यजामहे गंध पुष्ट 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 वर्धनम. हा शरीरामधल्या नाड्यांमध्ये अग्नितत्व जागृत करतो. रक्तामध्ये असलेल्या सेल त्याच्यामध्ये असलेलं वैद्यकीय भाषेमध्ये ज्या ज्या गोष्टी, आता इंग्लिश शब्द मला आठवत नाहीत किंवा माहीत नाही आहेत, पण ती जी सेल असते त्याला जागृत अवस्थेत, मृत अवस्थेत असेल तरी जागृत अवस्थेत त्याला आणण्याची ताकद या शब्दांमध्ये, या उच्चारांमध्ये आहे. आणि हे जर मोकळं करायचं असेल, आता धरून चाला की आता मोकळं करायचं आहे, देहाला मोकळं करायचं आहे. देह म्हणजे फक्त परत सांगतो हॉस्पिटलमधला नाही, मलाच मोकळं व्हायचं आहे. मला माझा देह आता मोकळा करायचा आहे. मग काय करायचं आहे? ओम त्र्यंबम कम मम यजामहे सुगंधपुष्टि वर्धनम. इथं सुगंधपुष्टी किंवा सुगंधी पुष्टी, सुगंधी म्हणायचं नाही आहे, सुगंधच म्हणायचं आहे. ते नंतर सांगेन. प्रत्येक शब्द आपल्याला कसे मागं पुढं फिरवायचे आहेत ते. आत्ता इथं काय म्हणायचं आहे? सुगंधपुष्टी वर्धनम. हा भ्रामरीत गेला पाहिजे. परत दाखवतो. दुसऱ्यांदा कसं म्हणायचा? ओम त्र्यंबम कम मम यजामहे सुगंधम पुष्टि वर्धनम. हा गतिशील होतोय. हा दुसऱ्यांदा झाला उच्चार. आणि तिसऱ्यांदा ओम त्र्यंबम मम गम
यजामहे सुगंधम इथं पुष्टीवरती जोर द्यायचा आहे. पुष्टी वर्धनम. ह्याचा 28 दिवस एवढ्या अक्षरांचा सराव करायचा असतो. पहिल्यांदा सांगितला तेव्हा आसन उलटं सुलटं, आणि जेव्हा दुसरा करायचा असतं तेव्हा आसन उलटं. आसन बघितलं त्याला उलटी सुलटी बाजू असते. जे उलटं असतं ते मोकळं करायच्या वेळी करायचं, म्हणजे ते उलटं कार्यान्वित होतं. आणि हातामध्ये काय ठेवायचं आहे? तांब्याची वस्तू. आणि जेव्हा आपल्याला देह भारित करायचा आहे तेव्हा कशाचीच गरज लागत नाही, कारण देह हाच धातू असतो. आपल्या शरीरातला शुक्र धातू हा आपल्याला तेव्हा वापरायचा असतो आणि तो ते कार्यान्वित होतो. आणि त्याचा जे दाब देतो, तो दाब दिल्यानंतर तो आपल्या शरीरातला शुक्र धातू हा जागृत होतो. त्यामुळं वेगळं वापरायचं नसतं, पण मोकळं करायचं असतो, त्याला प्रवाह असतो. म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला तांब हा एकमेव धातू आपल्याला वापरायचा आहे आणि तो उलटा वापरायचा आहे. उपडं म्हणतात त्याला. हे कायम लक्षात ठेवायचं. ते जर नसेल तर एकाची साधना करायची नाही. आणि सर्वसाधारण जो आपण ग्रुपवर करतो तो जप कसा असतो? ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्युर्मुक्षीयमामृता. हा मला माहीत असलेला उच्चार आहे. 1008 प्रकारे मृत्युंजय मंत्राचा उच्चार होतो. सर्वसाधारण उच्चार आहे की या सर्वसाधारण नित्य ज्याच्याकडनं फल अपेक्षा रहित जेव्हा मंत्र उच्चारण केलं जातं तेव्हा जो हा तिसरा प्रकार आहे हा तुम्ही करू शकता. पण आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न येतो की ह्याच्यावेळी जे दर्भासन असतं ह्याला त्या दर्भासन आणि तुम्ही ह्याच्यामध्ये एक कापडी आसन त्याच्यावरती ठेवायला लागतं. सुतीच लागतं. सोळ्याचं ठेवायचं नाही आहे, सुती वस्त्र ठेवायचं आहे, म्हणजे कॉटनचं वस्त्र ठेवायचं आहे. हे लक्षात ठेवा. ते जर ठेवलं नाहीत तर हा मंत्र म्हणायचा नाही. कारण बसताना ते वस्त्र बाजूला ठेवायचं. प्रत्येक कृतीत हात आणि पाय जाऊन धुवायचे हे लक्षात ठेवायचं. साधारण एकदा कृती करताना 28 वेळा एक मंत्र म्हणायचा आहे. 28 दिवस म्हणायचा आहे. 28 वेळा 28 दिवस. हे 28 गणित विसरायचं नाही आहे. 3 वेळा असा एक सेट, असं 28 वेळा म्हणायचा. म्हणजे किती वेळ लागतो? घाईघाईत म्हणायचं नाही. जिथं घाई असेल त्यांनी म्हणूच नाही आहे. मग मी एकदा तरी म्हणून बघू का? चालणार नाही. गणित 28चं आहे. 27 नक्षत्र आणि हे 28वां जे आहे तो आपला देह आहे. हे सगळ्यांना आपण इथं एकत्रीकरण करतोय. त्याला जे नियमाने आहे, यम आणि नियम ह्याच्यात पाळणं खूप गरजेचं आहे. 28 वेळा 1 2 3 जसा उच्चार सांगितला तसा हा एक झाला. आणि काडेपेटीतली काडी बाजूला काढून ठेवायची. म्हणजे एकदा झालं का दोनदा झालं का भानगड नाही आहेत. त्यामुळं ते एक झालं की बाजूला काढून ठेवायचे. डोळे मिटून शक्यतो मंत्र म्हणावा. डोळे उघडे ठेवून मंत्र म्हणू नये, कारण जे अग्नितत्व निर्माण होतं ते अतिशय घातक असतं. म्हणजे आम्हाला जेव्हा हा उच्चार जेव्हा सर्वसाधारणपणे नंतर पूर्णत्व झाल्यावर सांगितला गेला की त्याच्यामध्ये कंपनांची जी चढ उतार जो असतो हा खूप आपल्या भोवतलचा जो बाजूला जे बसलेले असतात किंवा बाजूची घर असतं तुमचं, बाजूची भांडी असतात, याच्यावरती पूर्ण परिणाम होतो. आणि जेव्हा 28 दिवसानंतर होतात तेव्हा ह्या दोन्हीचे उच्चार आपोआप बदलतात आणि मग ते दीर्घात जातात. कसे जाऊ शकतात किंवा कसे जाणार आहेत किंवा कसे आपल्याला कुठपर्यंत काय आपलं शेवटचं स्टेशन आहे
एवढ्या इथनं मंत्र पूर्ण सांगायचं आहे, पण ते काय होतं, कसा उच्चार होतो तेही सांगून दाखवून ठेवतो मी आता. ओम त्रम बम मम कम यजामहे. आता हा ए बघा कुठे गेला. यजामहे हा जो मंत्र होतो ना, तेव्हा पत्रिकेमध्ये असलेले सर्व कालसर्प दोष क्षणामध्ये नष्ट होतात. असा त्या सचा उच्चार होतो. ओम त्रम बम गम. क्षमस्व, चुकला. ओम त्रम बम मम कम यजामहे गंध पुष्ट 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 वर्धनम. हा उच्चार होणार आहे. आणि असा पूर्ण मृत्युंजय मंत्र जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये पूर्ण कंप निर्माण होतो. अंगामधल्या रक्त जे असतं हे व्हायब्रेट होतं आहे, याची जाणीव जसजसं तुम्ही याची साधना कराल हे लक्षात येईल. बाकीचं उर्वरित काय येतं आहे ते पुढच्या रविवारी पाहू. श्रीराम.